चा शब्द फक्त पहिला देव आहे, ते देव शब्द सोडून पुढे जात नाही। सोपा प्रश्न माझा माता भगिनी, अभंग कुणाचा आहे? बोला बोला बोला, तुम्ही बोलले तर कीर्तन गोड होईल, नाही तर उक्त घेतले आणि पुढेच कार्यक्रम करत नाही। मी तुमच्या लेकरासारखा आहे की नाही? मी बोला पटकन, लेकरासारखा आहे की नाही? हा तर म्हणा, मी कुठं वाटा मागणार आहे तुम्हाला? फ्रेश बसाकडे माझ्या कीर्तना, टेन्शन आल्याने बसू नका। 2 वर्ष झाली टेन्शनने किती लोक मेले सांगायची तुम्हाला गरज नाही। कोरोनाच्या काळात सगळे टेन्शन इंजेक्शननीच गेले बाप्पा। अजूनही तुम्ही टीव्ही समोर बसा, 100 बातम्यांपैकी एखादी बातमी असते, टीव्ही समोर सांगितलं जातं गर्दी करू नका कोरोना होईल, बरोबर आहे का नाही? गर्दी करू नका कोरोना होईल। आणि परवा दिवशी मी बीड भागात गेलो होतो कीर्तनाला, तिकडे पाट्या लावलेले, एकटं हिंडू नका बिबट्या खाईन। काय करायचं लोकांनी, काय करायचं? बाहेर निघाव तर बिबट्याची भीती आहे आणि घरात बसवतो कोरोनाची भीती। एक वाक्य बोलू का, तुम्हाला किती दिवस इथं ठेवायचं आणि कधी नेऊन स्मशानात पेटवायचं, ज्याच्या हातात तो बाबा आतमध्ये बसलेला आहे। त्या देवाच्या मनात आलं, इमानातून पडलं तर तो जगवतो महाराज, त्याच्या मनात नसलं सायकलून पडलं तरी देव जगवून देत नाही। देवाच्या मनात आलं समुद्रातून सुद्धा बाहेर काढतो, त्याच्या मनात नसलं ते हौदातून सुद्धा बाहेर येऊन देत नाही। देवाच्या मनात आलं रात्रीतून श्रीमंत करतो, त्याच्या मनात आलं रात्रीतून भिकारी करतो। रात्रीतून श्रीमंत केलं, सांगू का महाराष्ट्रातली घटना? रात्री रेल्वे स्टेशनवरती भीक मागत होती रात्री, सकाळी करोडपती झाली, तिचं नाव आहे रानू मंडल, युट्यूबला जाऊन सर्च करा। रात्रीतून भिकारी केलं, लय मोठी यादी व्यासपीठाने सांगायसारखे नाही, तुम्ही तुमचा अभ्यास करा। देवाच्या मनात आलं चालू भाषणात राजीनामा द्यायला लावतो, त्याच्या मनात आलं 3 दिवसांनी वापस घ्यायला लावतो। देवाच्या मनात आलं आदल्या दिवशी विरोधी पक्षाच्या बाजूला बसवतो, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट उपमुख्यमंत्री करतो, हे त्याच्या हातात आहे। त्याच्या मनात आलं जंगल फिरून आला तरी काटा टोचून देत नाही। देवाच्या मनात नसलं 10 लाखाच्या मखमली गादीत झोप, ते जिवंत सोडित नाही, याला देव म्हणतात महाराज। तुम्ही किती ठरवा, आपण साधं बोलतो, एखादी टपरी दिवसभरातून बंद राहिली तर गाव चालन का? अरे 2 वर्ष जगाच्या बापाने जग बंद केलं होतं, काय झालं कोणाचं? त्याच्या हातात आहे। म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या, त्याच्या सत्तेशिवाय शरीर चले शरीर हे शरीर चले शरीर कोणाची चल्या, चले शरीर हे शरीर चले शरीर कोणाची चल्या, चले शरीर हे शरीर चले शरीर कोणाची चल्या, चले शरीर हे शरीर चले शरीर कोणाची महाराजसाठी एकदा टाळ्या वाजवा बरं। लय गोड प्रमाण दिलं महाराज, हा समर्पक प्रमाण दिलं। शेतकऱ्याच्या भाषेत त्याला पाचर म्हणतात महाराज, जिथं पाहिजे तिथं, नाही तर आमचं कीर्तन रंगात येतं, भजनी प्रमाण देतात, वाकून टाक सडा। मी म्हणलं तुम्ही घडीभर पडा, त्या वाकून टाकत्या सडा, नाही तर लय विचित्र लोक भेटतात महाराज, काय सांगावं तुम्हाला। ग्रामीण भागात मग त्याच्यामुळे कीर्तन कमी करतो। ग्रामीण भागात गेले ते सुतळीने बांधलेले माईक, आज सिस्टीम चांगली दादाजी म्हणून जमतंय, ते गुळाचा खडा ठेवलेला माशा घोंगॉंग 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 करत्या। कीर्तन रंगात येतं, भजनी वेगळेच प्रमाण देते। परवा दिवशी मी अभंग घेतला होता, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, मागच्याच्या पाठ नव्हता। शिवभोळा चक्रवर्ती त्याची आई माझी चुलती, मी म्हणलो म्हणू मनात काय करू, नॉर्मल विकुराव द्यायचं नॉर्मल। हा इथपर्यंत लोक थांबत नाही महाराज। कीर्तन संपल्या राजकीय क्षेत्रातला एखादा बोलायला उठवतो, आज या ठिकाणी
अक्षय महाराज उगले नेवासा यांनी सुंदर कीर्तन सेवा केलेली आहे. सगळ्या मनोली ग्रामस्थांच्या वतीने त्यांना भावपूर्ण. त्याच्या पुढं डोक्यात सकाळचा कार्यक्रम का संध्याकाळचा आहे असे अनेक भेटतेले गोड प्रमाण दिलं. त्याच्या सत्तेशिवाय शरीर सुद्धा चालत नाही. एक वाक्य बोलू का? देवाच्या सत्तेशिवाय डोळ्याची पापणी सुद्धा हलवत नाही महाराज. त्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान तर हलतच नाही. त्याच्या सत्तेशिवाय डोळ्याची पापणी सुद्धा खालीवर होत नाही. पुरुष मंडळी 24 तासात डोळ्याची पापणी किती वेळेस खालीवर होते बरे? 24 तासात डोळ्याची पापणी किती वेळेस खालीवर होते? पुरुष मंडळी यांनी ब्युटी पार्लर मध्ये जाऊन पापण्या कमी केल्या, तुम्ही नाही केल्या ना? तुम्ही बोला ना मग. 24 तासात डोळ्याची पापणी 17,000 वेळेस खालीवर होते. शास्त्रामध्ये याला निरोगी माणूस म्हणतात. 24 तास द्या स्वतःला एकदा मोजून पहा, विकू पुन्हा काढून टाका. 24 तास द्या स्वतःला एकदा मोजून पहा. 17,000 वेळेस नाही झाले समजून घ्या तुम्ही निरोगी नाही. किती हाडं आहे माणसाच्या शरीरात? हाडं किती माणसाच्या शरीरात? लेकरू जन्माला आला का 270 हाडं आहे. आणि तुम्हा सामान्य माणसाला 206 हाडं आहे. रक्त किती माणसाच्या शरीरात? हां किती लिटर आहे अंदाजे? 2-3 लिटर. म्हणजे बायकोनी पिऊन उरलेलं नाही विचारत मी, असं सरळ सरळ. सायन्स असं सांगतं 5 ते 6 लिटर रक्त आहे शरीरात. 5 ते 6 लिटर सायन्स सांगतंय. परवा दिवशी मी कर्जतला कीर्तन केलो आणि मी जिथं राहायला पारनेरला आलो महाराज. माझी गाडी अशी पार्क करत होतो आणि त्या पेठेमधून एक हरी नावाचा मित्र चालला होता माझा. तो असा पायाने लंगडत 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 चालला होता. मी म्हणलं हरी अरे काय केलं पायाला बाबा, काय लंगडतो? तुम्हाला म्हणे उगले महाराज परवा दिवशी कुत्रं चावलं म्हणे, मला 8-9 लिटर रक्त गेलं म्हणे. मी परा दिवशीपासून विचार करतोय. सायन्स सांगतं 5 ते 6 लिटर रक्त याचं जर एवढं वाया गेलं ते जित कसं राहिलं बाबा. स्वतःच्या शरीराचा स्टडी नाही माणसाला. का नाही त्याचं कारण सांगू का? ते देवाने आपल्याला सगळं फुकट दिलं म्हणून त्याची किंमत कळत नाही. आणि देवाची रोज आठवण काढा 5 मिनिटं कड्या. त्याने का काढायची आठवण? त्याने आपल्याला सगळं फुकट दिलं म्हणून आठवण काढायची. काय काय दिलं देवाने? काकड्यामध्ये प्रमाणे दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, तेने तू गोडसी नारायण. नाचे जीवपण भवरोगा, नाचे जीवपण भवरोगा. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जगजीवन नारायण, गायीन गुण तयाचे. ज्याला हात दिले त्याने रोज 5 मिनिटं टाळी वाजून भजन करा. ज्याला डोळे दिले त्याने रोज एक अभंग ऐका. आता नाही रोज 5 मिनिटाचा विषय चालला. लय शार्प कान आहे महाराज लोकांचे. हा नाही एवढं लक्ष पाहिजे. ज्याला कान दिले त्याने रोज एक अभंग ऐका दादा. ज्याला डोळे दिले त्याने रोज त्याचं रूप पाहिल्याशिवाय कधी झोपू नका. आणि ज्याला मुख दिलं कधी देवाचं नामस्मरण घ्या, कुणाची निंदा करत बसू नका. देवाने सगळं फुकट दिलं म्हणून देवाला विसरू नका. 24 तासापैकी 24 मिनिटं त्याच्यासाठी द्या. तुम्हाला जो देव आवडतो त्याचं नाव फक्त 24 मिनिटं दिवसातून घेत चला. भगवान कृष्ण परमात्मा तुम्हाला आवडतो त्याचं भजन करा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. रामाचं भजन आवडतं. श्रीराम राम जय जय राम, रामाचे सेवक जय हनुमान. राधा 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 24 मिनिटं त्याचं नामस्मरण घ्या. तुम्ही जर त्याचं नामस्मरण घेतलं त्याने त्याच्या नावाने दगड तारलेत, तुम्हाला आम्हाला 100% तारल्याशिवाय राहणार नाही. त्या देवाला कधी विसरू नका. चला पहिला सोपा प्रश्न माता भगिनी तुमच्यासाठी. जगातला पहिला देव कोणता? देव शब्द सोडून पुढे जात नाही. ती स्कूटी पाहिजे पटापटा बोलत चला. जगातला पहिला देव कोणता? नवरदेव. काय करावं बाप्पा तुम्हाला एक. अरे देवाचा विषय चालला. हां पुरुष मंडळी जगातला पहिला आवाज घुमू नका देव असा कडक करा बरं थोडा. जगातला पहिला देव कोणता? पुरुष मंडळी महादेव. भजनी मंडळ तुमचं काय म्हणणं आहे? जगातला पहिला देव शिवभोळा चक्रवर्ती. बरोबर आहे, प्रमाण बरोबर आहे. त्यांनी तेच उत्तर दिलं. जगातला पहिला देव देवों का देव बडा देव महादेव आहे. कशावरून महादेव? त्याची सुरुवातही माहिती नाही, त्याचा शेवटही माहिती नाही. स्ट्रबल आणि बाज द्या थोडासा. शिटी नका वाजू देऊ फक्त.
त्याची सुरुवातही माहिती नाही, त्याचा शेवटही माहिती नाही महाराज. 170 ग्रंथ माझ्या आतापर्यंत वाचनात गेले. मला महादेवाच्या मायबापाचं नाव अजून सापडलं नाही. तुम्हाला सापडलं कोणाला? हां, सापडलं असलं तर मला सांगा. त्याची सुरुवात माहिती नाही, त्याचा शेवट माहिती नाही. महादेवाच्या मायबापाचं नाव माहिती नाही. एकदाच महादेवाला मायबापाचं नाव विचारलं होतं. कधी माहिती आहे का? पोरगी पाहायला गेला महादेव पार्वती मातेकडं. पर्वताची पोरगी पार्वती, तिला पाहायला जायचं. मग पाहायला जायचं बरोबर कलवरा. कलवरा म्हणतात तुमच्याकडे का काय म्हणतात अजितराव? काही ठिकाणी लांडगा म्हणतात, काही ठिकाणी कलवरा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? कलवराच म्हणतात ना. कुणीतरी बरोबर घ्यावं आणि मग पोरगी पाहायला जावं. पण कोण येणार आहे महादेवा बरोबर? मग एक जण होता, नारायण नारायण नारायण. नाराजजी म्हटले मी येतो. महादेवाबरोबर नाराजजी गेले. महाराज पाहुण्याने स्वागत केलं, समोर बसवलं. आम्ही 100% आमची पोरगी देणार, पार्वतीचं लग्न तुमच्या बरोबर लावून देणार, पण 3 प्रश्नाची उत्तर द्या. तुमच्या 3 खानदानाचे नावं सांगा. आता याला मायबापच माहिती नाही, काय खानदान सांगणार आहे? नारदाने सांगितलं 5 मिनिटं खोटं बोलल्याने काय फरक पडत नाही, चला लग्न तर होईन ना. 12 माणसाने खोटं बोलल्यानंतर पाप लागत नाही महाराज. त्याच्यापैकी लग्न जमवताना मध्यस्थीने खोटं बोलल्यावर त्याला कधी पाप लागत नाही. पुरावेत माझ्याकडे. दुसरी गोष्ट, नवऱ्याने बायको बरोबर खोटं बोललं तर नवऱ्याला कधी पाप लागत नाही. बरं वाटलं असेल तुम्हाला आता. पण कधी खोटं बोलावं ऐका. एखाद्याचा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर हलक्या काळजाच्या असतात महाराज. स्त्री जाती हलकी काळजाची असते. एखाद्याचा अपघात झाला ना, हॉस्पिटलला जर ऍडमिट केलं, घाई जर तुम्ही ती बातमी जर घरच्या स्त्रियांना सांगितले तर हलक्या काळजाच्या असतात, कधी पण काही होऊ शकतं. तुम्ही त्यावेळेस खोटं बोललं तरी देव माफ करतो. तिथं खोटं बोलल्यावर माफ आहे महाराज. तसं लग्न जुळवताना मध्यस्थीला सुद्धा माफ आहे. नारदाला सांगितलं महादेवाने मी खोटं बोलू शकत नाही. अरे माय बापच नाही काय सांगू, सांग तुमच्या वडिलाचं नाव. नारदाने सांगितलं जे नाव आठवतं ते सांगा. तुम्हीच सांगा म्हणे. सांगा म्हणे आमच्या हमारे पिता का नाम बिरंची है. महादेवाने सांगितलं बिरंची. बर, तुमच्या वडिलाचं नाव बिरंची, त्यांच्या वडिलाचं नाव काय? हे महादेवाने सांगितलं मला माय बापच नाही, त्याच्या बापाचं नाव काय सांगू आता? 5 मिनिटं सांगा म्हणे, जे आठवतं ते सांगा. बिरंची के पिता का नाम विष्णू है. जे आठवलं ते सांगून दिलं. त्याच्यानंतर 3रा प्रश्न विचारला समोरच्याने बसणाऱ्याने, तुम्हारे पिता का नाम बिरंची है, बिरंजी के पिता का नाम विष्णू है, विष्णू के पिता का नाम बताओ, शादी हो जाएगी. महादेवाला राग आला महाराज, गरम डोक्याचा आता. महादेवाला राग आला. त्यांनी माझ्या वडिलाचं नाव बिरंची सांगितलं, बिरंजीच्या वडिलाचं नाव विष्णू आणि विष्णूचा बाप, या दोघाचा बाप मीच म्हणे. काय चुकी सांगितलं होतं? लग्न लावायचंच लावा, नाही निघाल म्हणून मी. भगवान शंकर महाराज, भगवान शंकर हा विश्वास आहे आणि पार्वती माता ही श्रद्धा आहे. माणसाला विश्वास असावा का श्रद्धा असावी? एक अभंग आहे, संताची पायी हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास. विश्वास असावा, श्रद्धा नसावी. श्रद्धा ही कमी कमी होत चालते, विश्वास कधीच कमी होत नाही. एखाद्या कीर्तनकारावरती, एखाद्या महाराजावरती 4-5 लोकांची गावातली श्रद्धा असते महाराज. ते महाराज आले का 4-5 जण जमणार, चहा पाण्याचं विचारणार, सगळ्या गोष्टी करणार, ते महाराजांना आदरातिथ्य करणार. पण 2-4 वर्षांनी त्या महाराजांचे जर दोष माहिती झाले तर समोरून जरी गेले तर रामराम घालीत नाही. मग दुसरा एखादा म्हणतो, अरे तू त्यांना लय मानित होता, तुझ्या समोरून गेले तरी तो रामराम नाही घातला. हे म्हणे काय मला त्यांचे दोष माहिती झाले, काय रामराम घालता म्हणे. दोष माहिती झाले का श्रद्धा कमी होते, पण समोरच्याचे गुण माहिती झाले का श्रद्धा वाढते. तोच जर एखादा माणूस तुम्हाला भेटला, अरे तू त्या महाराजाला गुरु मानत होता रे, ते महाराज मला परवा दिवशी भेटले होते, तू त्यांचं स्टेटस कायम ठेवतो, तू त्यांना गुरु मानत होता, परवा दिवशी त्यांनी मला एक गोष्ट सांगितली आणि ती घडली आज बरोबर त्या टायमाला घडली. यो समोरचा म्हणतो शेवटी गुरु कोणाचे? आपले. श्रद्धा वाढली. गुण जर माहिती झाले तर श्रद्धा वाढते, दोष माहिती झाले तर श्रद्धा कमी होते. श्रद्धा नसावी, श्रद्धा ठेवू नये. श्रद्धा आली म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती आली. माणसाचा विश्वास असावा. विश्वास म्हणजे भगवान शंकर आहे. जगातला पहिला देव जर कोणता असेल तर भगवान शंकर आहे. पहिली पंढरपूरची वारी करणारा देव कोणता? शंकर. काय प्रमाण आहे? त्रिशूळ डमरू घेऊन हाती, गिरिजेचा कांत रंभादिक नाचती उभ्या जोडून हात. जगातली पहिली वारी करणारा देव शंकर. जगातलं पहिलं भजन करणारा देव
शंकर. कोणतं भजन केलं? भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. पहिला देव सांगतोय बरं का जगातला. पहिली वारी करणारा देव शंकर, पहिलं भजन करणारा देव शंकर, जगातली पहिली नामसाधना करणारा देव. नामसाधना वेगळी आणि भजन वेगळं. काही काही लोक म्हणते ते अक्षय महाराज उगलेले भारी बोलत बो, पण काही काही लोक म्हणते त्या महाराजाला बोलता येत नाही, पण ते नामसाधना भरपूर आहे. नामसाधनेवाले साधू वेगळे आणि बोलणारे वेगळे. पूर्वीच्या काळात नामसाधनेवाले लोक जास्त होते आणि बोलणारे कमी होते. आता बोलणारे जादा झाले, नामसाधनेवाले कमी झाले. नामसाधने जगात एक नंबर लागतो भगवान शंकराचा. पण नामसाधनेचा मंत्र कोणता बरं शंकराचा? कोणता मंत्र आहे माता भगिनी? शंकराचा मंत्र कोणता? ओम नमः शिवाय. तुमचं काय म्हणणं आहे पुरुष मंडळी? शंकराचा मंत्र नामसाधनेचा. बरं भजनी मंडळ तुमचं काय म्हणणं आहे? देव कमी प्रमाणात. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी 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 मंत्र हा शिवाचा. म्हणती देवाच्या दया मोक्ष. नाम साधनेचं मंत्र भगवान शंकराचा. जगातला पहिला देव शंकर, पहिली वारी करणारा देव शंकर, पहिलं नामसाधना करणारा देव शंकर, जगातलं पहिलं ज्ञान प्राप्त करणारा देव कोणता बरं? बोला. पहिल्याच देवावर विषय चालू आहे अजून. जगातलं पहिलं ज्ञान प्राप्त करणारा देव शंकरच. पण सगळ्यात अगोदर शंकराने ज्ञान कोणाला दिलं बरं? हा, कोणाला दिलं? बरोबर. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला धले. लोक मच्छिंद्राकडे जाते, त्याच्या अगोदर उमा नावाचा शब्द आहे. उमा म्हणजे पार्वती. पार्वतीला ज्ञान देतच नव्हता शंकर, पण लई बळजबरी झाली महाराज, लई बळजबरी झाली. भगवान शंकराला पार्वती मातेने सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत एकच दान करायचा. जेवायला ताट केलं पार्वती मातेने, तरी पण भगवान शंकराला मला ते ज्ञान सांगा. अगं तुला ज्ञान पाचणार नाही बाई. आंघोळीला पाणी दिलं तरी तेवढाच दान का. मला ज्ञान सांगा. अगं तुला ज्ञान पाचणार नाही. पण नको म्हणलं की बायाला जास्त उत येतो महाराज. हे तेव्हापासून हे काय आताच नाही. नको म्हणलं की त्यांना जास्त उत येतो. पार्वती मातेला भगवान शंकराने सांगावं तुला ज्ञान पचणार नाही. आणि ज्ञान कोणाला पण पचत नाही महाराज. तुम्ही भाग्यवान लोक आहे सगळी इथं बसलेली. पुढं जिथपर्यंत माझा आवाज येतो तुम्ही भाग्यवान लोक आहे. इथं कुणी पण येत नाही. माझं वाक्य ध्यान करून ऐका. इथं कुणी पण येत नाही महाराज. भाग्य लागते, नशीब लागतं. नारदाच्या गादीची माफी मागून एक वाक्य बोलू का? मरेपर्यंत लक्षात ठेवा फक्त. नारदाच्या गादीची माफी मागून वाक्य बोलतो, मरेपर्यंत लक्षात ठेवा. ज्याच्या अंगात ताप आहे, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला कधीच भोजन गोड लागत नाही महाराज. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला कधीच भोजन गोड लागत नाही. ज्याच्या अंगात पाप आहे त्याला कधीच भजन गोड लागत नाही. हे लक्षात ठेवायचं काय. पार्वती मातेला भगवान शंकराने सांगावं तुला ज्ञान पचणार नाही. त्या लेकरांना आतल्या शांत करा कोणीतरी आपले असले तर. त्यांच्या बडबडीचा जास्त आवाज इकडे येतोय म्हणून सिस्टीमचा आवाज तुमच्यापर्यंत येत नाही. भगवान शंकराला बळजबरी झाली. पार्वती मातेने सांगितलं मला ज्ञान ऐकायचंय. तुमच्यापेक्षा माझी मेमरी स्ट्रॉंग आहे म्हणे. पुरुषांपेक्षा लेडीजची मेमरी स्ट्रॉंग आहे म्हणून तर सर्वोच्च पदावरती आता लेडीज आहे. राष्ट्रपती कोण आहे? हुशार असल्याशिवाय बसवलं का महाराज? आपल्यापेक्षा मेमरी स्ट्रॉंग लेडीजची. लेडीजच्या मेमरीचा चांगले चांगले नाद नाही करायचा. त्यांच्या डोक्याला डोकं लावलं तिने जरी एकदा ठरवलं बाईनी चांगल्या चांगल्याचा कार्यक्रम होतो महाराज. त्यांच्या डोक्याला डोकं लावणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. बाई किती चॅप्टर असते सांगू तुम्हाला. माझ्या घरातलं उदाहरण देतो. तुमचं उचकून काय करायचं मला. परवा दिवशी माझ्या घरातलं उदाहरण देतो. परवा दिवशी माझा मोठा भाऊ नगरला आलो होतो महाराज. नगरला कपड्याचा कोहिनूर मॉल म्हणून मोठा मॉल आहे. त्याने तिथून 2000 रुपयाचा शर्ट घेतला. शर्ट घेतल्यावर तो मॉलच्या बाहेर आला आणि त्याने मला फोन केला. कुठे आहे म्हणे. अरे म्हटलं संगमनेर तालुक्यात आलो होतो, मालदाडला कीर्तन होतं. काय भानगड तुम्हाला फोन केला? ते म्हणे मी नगरला आलो होतो. बाई किती चॅप्टर असते त्याचं उदाहरण देतो. हा म्हटलं कशाला आला होता नगरला? आलो म्हणे कोहिनूर मॉलमध्ये गेले, 1-2 रुपयाचं शर्ट घेतलं म्हणे मस्त. म्हटलं बरं झालं, पण एक काम होतं म्हणे तुझ्याकडं. म्हटलं काय काम होतं? पैसे पाठवायचे का? नाही म्हणे पैसे बिशे दिले, पण एक काम होतं म्हणे. घरी गेल्यावर बायकोला काय सांगू म्हणे. आता तिला इवळण म्हणे एवढ्या मागाचा कायला घेतला, आमकं झालं, लय बोंबलत बसन, काहीतरी सोल्युशन सांग म्हणे. म्हटलं भाऊ बायको तुझी, मला काय विचारित तू. हां आपण ब्रह्मचारी माणूस. म्हटलं मला काय अनुभव, तू आपलं काही नाही महाराज लोकांकडे काहीतरी सोल्युशन असतं. तिला इवळत बसन एवढे पैसे कशाला घातले, काय काहीतरी सोल्युशन सांग. म्हणलं आपण नाही सांगू शकत, तू आपल्या घरी जाय.
कधी जर आले नेवाशा तालुक्यामध्ये जीव राहिबतील माझं घर आहे, तुम्हाला सगळ्याला आमंत्रण आहे. महाराज तो घरी गेला, 2000 रुपयाचा शर्ट त्याने अंगावर घातलेला. घरी गेले त्याने डोरबेल वाजवली. डोरबेल वाजवल्या त्याच्या मंडळीने दरवाजा उघडल्या तिची नजर शर्टावर पडली. महाराज नवा घेतला काय? ये म्हणे हां. केवढ्याचा? येऊन 300 रुपयाचा. काय धाका संत असू तुम्हाला माहिती आहे, आपल्याला काय माहित नाही. केवढ्याचा होता शर्ट? खरं सांगा केवढ्याचा होता? 2000 रुपयाचा. केवढ्याच सांगितला? 300 रुपयाचा. ती म्हणे एवढं भारी कापड 300 रुपयात कसं काय? अगं खरंच 300 रुपयाला घेतलं म्हणे. आतमध्ये आला, सोप्यावरती बसला, त्याच्या मंडळीने चहा वगैरे, चहाची बशी कप असा हातामध्ये दिला, चहा वगैरे घेतला, टिपावरती चहाची बशी कप असा ठेवून दिला. महाराज ठेवून दिल्यानंतर त्याची मंडळी त्याच्या शेजारी सोप्यावरती बसली. खरं सांगा म्हणे केवढ्याचं शर्ट आहे? बाई किती चॅप्टर असते ऐका. अगं खरंच 300 रुपयाचं म्हणे. अहो एवढं भारी कापड कसं काय 300 रुपये? तो ही शपथ 300 रुपयाचं, मला काय करायचं खोटं बोलून म्हणे. खरंच 300 रुपयाचा आहे, खरंच 300 रुपयाचा आहे म्हणे, खरंच 300 रुपयाचा आहे. तिने जवळ पडलेली पर्स घेतली महाराज, त्याच्यातून 300 रुपये काढले. हे दरा म्हणे 300 रुपये, हे शर्ट माझ्या भावाला द्या म्हणे, तुम्ही दुसरा आणा म्हणे. कसं करायचं आता? 5 मिनिटात केवढ्याला गेलं भाऊ हे? 5 मिनिटात 1700ला गेलं. ह्याच्या डोक्याला डोकं लावणं म्हणजे यांची एवढी सोपी गोष्ट नाही महाराज. बाईलाही चॅप्टर असते. तर काय सांगावं तुम्हाला. मी आता कार्यक्रमाला निघालो पारनेरवरून आणि त्या मांडव्याच्या पुढं आलो. माझ्या एका जुन्या मित्राचा फोन आला महाराज मला. एक 5-7 दिवसापूर्वी मी नाशिकला कीर्तनाला होतो आणि येताना त्याच्याकडे थांबलो होतो. आमच्या टीममधला सगळ्यात चॅप्टर मित्र तो, सगळ्यात चॅप्टर. त्याच्या घरी मी थांबलो महाराज. त्याचा बांगड्या भरायचा असं व्यवसाय. नका दादा गोड आलेला आवाज, आता काही नका करू. त्याचा बांगड्या भरायचा व्यवसाय महाराज. आता ते चॅप्टर आमच्या टीममध्ये सगळ्यात खतरनाक बोलायला ते. मी त्याच्या घरी थांबलो, असं खुर्चीवरती बसलेलो होतो आणि काही महिला त्याच्याकडे बांगड्या भरायला आला. पाय बरं का किती चॅप्टर ते बोलायला, किती चॅप्टर. महिला बांगड्या भरायला आल्या, महिला असं समोर बसलेले, मी असं खुर्चीवरती बसलेलो. ते आपला आतमधून आला, मला चहा वगैरे दिला आणि ते बसला असा बांगड्या भरायला समोर बसला. ते एका लेडीजने त्याला प्रश्न केला, का हो म्हणे आम्ही तुमच्याकडे बांगड्या भरतो म्हणे, पण या बांगड्या फुटायच्या नाही म्हणे, या बांगड्या फुटायच्या नाही म्हणे. पटवून द्यायला किती पक्का पहा बरं का देऊ. कसं असं माणसाने हुशार. त्या लेडीजने विचारलं, का हो आम्ही तुमच्याकडे बांगड्या भरतो म्हणे, पण बांगड्या फुटणार नाही म्हणे. ते एका वेळेस महाराष्ट्रातले आमदार फुटते पण बांगड्या फुटायच्या नाही म्हणे. काय हुशार असन बाबा. महाराज लई चॅप्टर ते. आता येताना त्याचा मला सहज फोन आला. मला म्हणे कुठं चालले महाराज? म्हटलं अरे संगमनेर तालुक्यात चाललो. मी म्हटलं कसं काय आठवण झाली तुला? त्याने मला बोलताना एक प्रसंग सांगितला. बराच वेळ आमचा फोन चालला. तो मला म्हणे उगले महाराज काल माझी बायको मा डोकं दाबीत होती म्हणे. ऐका बरं का. त्याची बायको त्याचं डोकं दाबीत होती. बायकोने डोकं दाबता दाबता नवऱ्याला प्रश्न केला, का हो म्हणे लग्नाच्या अगोदर कोण डोकं दाबीत होतं म्हणे तुमचं? लग्नाच्या अगोदर कोण डोकं दाबीत होतं? हे चॅप्टर महाराज बोलायला. हे म्हणलं लग्नाच्या अगोदर मला डोकेदुखीच नव्हती म्हणे. ज्याला युनूस समजला त्याला धन्यवाद. ज्याला नाही समजला त्यांनी 10 वाजता डबल जेवण करा मग घरी जा बाप्पा. विनोद कळाला अशी 4G रेंज लागती महाराज. 6-7 दिवसापूर्वी मी सोनईला वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं माझं. कीर्तन संपलं. किरण नावाचा ड्रायव्हर होता माझ्याकडं. मी असा फेटा वगैरे घेतला आणि असं निघालो महाराज. आवाज थोडासा कमी राहू द्या गड्या. आणि निघाल्यानंतर त्या किरणचा चेहरा असा नर्वस होता, नाराज होता. मी किरणला विचारलं, अरे काय भानगडे? चेहरा असा नाराज आहे, नर्वस झाला, काय भानगडे? त्याने तुम्ही केलं म्हणे तिकडं कीर्तन, पण माझी चप्पल गेली म्हणे इकडं चोरीला. मी म्हणलं जाऊ दे, कमून टेन्शन घेतो, आपण दुसरी घेऊ, त्याच्यात काय नाराज व्हायचं. नाही म्हणे लई महागाची होती महाराज. अरे म्हणलं नको टेन्शन घेऊ, आपण दुसरी घेऊ. नाही म्हणे मला करमान. अरे म्हणलं टेन्शन नको घेऊ, आत्ता घेतली होती म्हणे महाराज 4-5 दिवसापूर्वी. अरे म्हणलं नको टेन्शन घेऊ, संध्याकाळी आपलं शिक्रापूरला कीर्तन आहे म्हणलं, लई लोक जमणार आहे, एखादी चांगली पाहून हान. अजित दादा तिने हाणली माई चोरीला गेली. तर काय सांगा तुम्हाला, 1.5 तास चपलाचा मेळच लागा ना बाप्पा. शेवटी कमिटीवाले तुमच्यासारखे चांगले लोक होते. ते मला म्हणे उगले मारा टेन्शन घेऊ नका गड्या, चपला सगट पैसे देतो पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. पॉकेट वगैरे दिले. मी माझ्या गाडीत बसलो. 1-1.25 किलोमीटर माझी गाडी गेली आणि सहज नजर माझी ड्रायव्हरच्या पायाकडे गेली. त्याच्या पायात माझी चप्पल होती महाराज. मी म्हणलं का रे बाप्पा? ते म्हणे अंधारात एवढी चांगली सापडली, मी काय करू म्हणे त्याला. काय लई प्रसंग आहे महाराज. भगवान शंकराने पार्वतीला सांगितलं तुला ज्ञान पसणार नाही. पार्वतीने सांगितलं मला ज्ञान ऐकायचं. शेवटी पार्वतीचं ऐकावंच लागलं शंकराला. शेवटी बायकोचं ऐकावं लागलं महादेवाला. महादेवापासून नवरदेवापर्यंत असा माणूस नाही का जो बायकोचं ऐकत नाही. वाक्य ऐकलं ना तुम्ही? महादेवापासून नवरदेवापर्यंत असा माणूस नाही का जो बायकोचं ऐकत नाही. बसलेल्यापैकी करा बरोबर बोट, मी नाही ऐकत म्हणा. लग्न झाले ना तुमचे, करांवर बोट, मी नाही ऐकत म्हण बायकोचं. राहू द्या भाऊ, तुकड्याला माग होता राहू द्या, सगळ्याला खाऊ घालतात, खाऊ घालू द्या. माझ्या वाचनात गेलेला एकच पठ्ठ्या असाय ज्याने बायकोचं ऐकलं नाही, त्याचं नाव आहे रावण.
नाही ऐकलं महाराज त्यांनी. आणि त्याची इतकी हुशार आणि त्याची इतकी सुंदर बायको आपल्या वाचनात अजून गेली नाही. किती सुंदर होती मंदोदरी. श्रीगोंदा तालुक्यामध्ये मी संत कथा केली होती, त्यावेळेस मंदोदरीचं चरित्र सांगितलं होतं. किती सुंदर मंदोदरी, किती सुंदर मंदोदरी. अशुद्ध झालेलं सोनं जर मंदोदरीच्या अंगाला लावलं तर सोनं सुद्धा शुद्ध होत होती, एवढी सुंदर होती दिसायला. किती हुशार होती, किती हुशार होती. उद्या काय होणार आहे तिला आज माहिती होतं महाराज. तिने स्पष्ट सांगितलं होतं रावणाला, तुम्ही जाऊ नका युद्धाला, तुम्ही मरणार आहेत. नाही ऐकलं बाबा त्यांनी, नाही ऐकलं. दशरथाने बायकोचं ऐकलं, लोक दशरथाची पूजा करतात. रामाने वनवासामध्ये बायकोचं ऐकलं, हरणामागं पळाला, लोक रामाची सुद्धा पूजा करतात. पण रावणाने बायकोचं ऐकलं नाही तर रावणाला दशऱ्याच्या दिवशी जाळीत येत. याच्यावर एकच संदेश घ्यायचा, आपण आपल्या बायकोचं वा 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 ऐकायचं. म्हणते सार्थक केला तुम्ही सप्ताह, 6वा दिवस सार्थक झाला म्हणायचं. ऐकावं लागतं. किती पुढारी असू द्या, किती बोलबच्चन असू द्या. त्या पुण्याच्या अलीकड मगरपट्टा सगळ्यात श्रीमंत एरिया आहे महाराज. 15 कोटी रुपयाचा बंगला बांधला एकाने. वास्तुशांतीचं कीर्तन होतं माझं. महाराज कीर्तन झालं, मी असं गाडीकडे निघालो आणि तो बिझनेसमॅन माझ्या पाठीमागं पळत आला. काव म्हणे उगले महाराज, आमच्यावर प्रेम नाही राहिलं म्हणे तुमचं. अरे म्हणलं केलं ना बाबा कीर्तन, आमच्या घराला पावलं नाही लावायचे म्हणे. महाराज मी त्याचा बंगला फिरून पाहायला गेलो, त्यांनी सगळा बंगला फिरून मला दाखवले. आमचं हॉल आहे, आमचं किचन आहे, आमचं बेडरूम आहे, आमचं आमकं सगळा बंगला फिरून झाला. मी बंगल्याच्या बाहेर आल्यावर मी म्हटलं दादा महाराष्ट्र फिरलो पण असा बंगला नाही पाहायला गडा. धन्यवाद म्हणे महाराज, लई गोड बांधला. 15 कोटी घातलेली महाराज, लई गोड बांधला, थँक्यू म्हणे महाराज. पण म्हटलं माझा एक सोपा प्रश्न होता, तुझा बंगला फिरून पाहत असताना तुझ्या हॉलमध्ये तू वाघाचं चित्र लावलं आणि तुझ्या किचनमध्ये तू मांजराचं चित्र लावलं, असं कमून? ते महाराज 7-8 हजार रुपये अजून देतो पण एवढा प्रश्न नका विचारू गड्या. म्हणलं नाही, मला ह्याच प्रश्नाचं उत्तर पाहिजे. तुझ्या हॉलमध्ये वाघाचं चित्र आणि किचनमध्ये मांजराचं कमून नको म्हणे उगले महाराज. मी म्हणलं नाही, मला सांग हॉलमध्ये वाघाचं चित्र आणि किचनमध्ये मांजराचं कमून नको म्हणे. म्हणलं सांगायचं की नाही तुला, हॉलमध्ये वाघाचं चित्र लावलं आणि किचनमध्ये मांजराचं कमून ऐकायचं म्हणे. ऐका उगले महाराज, मी फक्त हॉलमध्ये वाघ आहे म्हणे. समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही तुमचा घरी जाऊन अभ्यास करा, मला काय करायचं पप्पा, सगळ्याच तसंच आहे. पार्वती मातेने भगवान शंकराला सांगावं मला ज्ञान ऐकायचं. भगवान शंकराने सांगावं पार्वते उद्या 100% ज्ञान सांगतो. जागा निवडली जिथं झाड नाही, झुडूप नाही, पशु नाही, पक्षी नाही. समुद्राच्या कडाला पार्वती मातेला घेऊन गेले, समोर असं पार्वतीला बसवलं, ज्ञान सांगायला सुरुवात केली. पण ज्ञान हे जडे महाराज, ज्ञान लवकर पचत नाही. 3 गोष्टी फुकटच्या पचत नाही. फुकटचं ज्ञान पचत नाही, फुकटचे गुण पचत नाही आणि फुकटचं धन तर कधीच पचत नाही. विठ्ठल पार्वती मातेला ज्ञान सांगायला सुरुवात केल्यानंतर पार्वतीच्या कानावर ज्ञान पडलं आणि पार्वतीला त्या क्षणी झोप लागली. भगवान विष्णूनी वरून पाहिलं, या बाबाने कधीच कोणाचं ऐकलं नाही, स्वतःच्या बायकोचं ऐकून ज्ञान सांगतोय. आणि पार्वती मातेला तर झोप लागली, हे ज्ञान सगळं फुकट वाया जाईल. म्हणून भगवान विष्णू घाईघाई खाली आले. त्या लेकरांना शांत करा, उभा राहिलेली तिकडं, त्यांच्यापर्यंत आवाजच जात नाही का? कोणी जरी जाना प्रतिष्ठित माणसं तिकडं, कोणीच नाही का गावात शहाणं? काय चुकीचं बोललो महाराज मी आता याचं. जा ना शहाणं कोणतरी, जा ना आतमध्ये, जा ना, ज्याचं ऐकत त्याने जा, फक्त हाणू नका त्यांना. म्हणजे झालं, शांत बसवा एक अर्ध्यात. भगवान विष्णूने वरून पाहिलं, पहिल्यांदा शंकराने बायकोचं ऐकलं, ज्ञान सांगायला सुरुवात केली. पण पार्वती मातेला झोप लागली, हे सगळं ज्ञान फुकट जाईल. भगवान विष्णू घाईघाई खाली आले. पहिल्या देवाकडून दुसऱ्या देवाकडे जायचंय बरं का मला आता. भगवान विष्णू खाली आले. भगवान विष्णूला वाटलं शंकराच्या समोर बसून ज्ञान ऐकावं, पण मध्येच जर डोळे उघडले तर राख रांगोळी होऊन जाईल. मग गाई माशाच्या पोटात प्रवेश केला. समुद्राच्या कडाला मासा दिसला, माशाच्या पोटात भगवान विष्णूने प्रवेश केला. भगवान शंकराने सगळं ज्ञान सांगितलं. डोळे उघडले, समोर पाहिलं पार्वती माता तर झोपी गेलेली आहे. मग हे ज्ञान ऐकलं कोणी? मधी होकार कोण भरीत होतं? डोळे झाकले, लक्षात आलं भगवान विष्णू चोरून आले. सगळं ज्ञान फुकट ऐकलं. पण एक वाक्य ऐका ना, ज्ञान आलं का माणसाला अहंकार येतो बरं का, हे लक्षात ठेवायचं. काय ज्ञान आलं का माणसाला अहंकार येतो. 2च चाली येऊ द्या, त्याला वाटतं माझ्यासारखा गायक नाही. 2च अभंग येऊ द्या, त्याला वाटतं माझ्यासारखा कीर्तनकार जगात नाही.
2च बोल येऊ द्या, त्याला वाटतं माझ्यासारखा वाशिणार. हे ठरलेलं गणित आहे. ज्ञान आला का अहंकारालाच. भगवान विष्णूने ज्ञान ऐकलं माशाच्या पोटात, अहंकार झाला, माशाचं पोट फाडून भगवान विष्णू बाहेर आला. माशाने विचार केलं, ज्याला पोटात जागा दिली, ज्याचं मीठ खावं त्याचं नीट करावं, याला जागा देऊन यांनी पोटात ज्ञान ऐकलं, माझ पोट फाडून बाहेर निघाला. मी याला मोठं केलं, मी याला पद दिलं, मी याला सगळं केलं, आणि रात्रीतून तिकडं गेला. हुशार आहेत तुम्ही. पण एकटा नाही गेला, मायापर्यंत आकडा आला नाही. तुम्हाला काय 40चा आकडा माहिती होता. ऐक, मला तिकडं वळायचं नाही. चला असो, माया पोटात ज्ञान दिलं याला, आणि यांनी महाज पोट फाडून बाहेर निघाला. माशाने सांगितलं, जगाचा बाप जरी असलं त्याला अद्दलच घडीन एक दिवस मी. मासा असा वाहत 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 निघाला. कोणाच्या शोधात निघाला? मासा विष्णूच्या. ऐका बरं का, ध्यान करू. कोणाच्या शोधात निघाला? मासा विष्णूच्या. मासा वाहत 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 आला, असं चंद्रभागेच्या काठावरती आला. लाट आली मासावरती आला. मासा कोणाच्या शोधात निघाला होता? विष्णूच्या. लाट आली, मासा वरती आला, आणि माशाने पाहिलं समोर विष्णू भगवान पांडुरंगाच्या रूपात असं उभा होते. माशाने विचारच केला नाही, गेल्या गेल्या त्याचा कान पकडीला. कधी गेले पंढरपुरात? अय, काय पांडुरंगाच्या कानात हाय का? मा मुद्दा बरोबर आहे का? माशाने जगाच्या बापाचा कान पकडेल आणि जगाच्या बापाला सांगितलं, चुकीला माफी. हे वाक्य पिक्चर मधलं नाही भाऊ, हे वाक्य माशाचं आहे. चुकीला माफी. माशाचं पोट फाडलं, विष्णूचं नाव पडलं मच्छिंद्रनाथ. ऐका, पण विष्णूला वाटलं आपण शंकराकडून ज्ञान घेतलं, त्याचं त्याला आपण देऊन टाकू. काय करायचं आपल्याला? ज्ञानच सहज प्राप्त झालेलं ज्ञान जास्त दिवस टिकत नाही महाराज. सहज प्राप्त झालेलं ज्ञान जास्त दिवस टिकत नाही. मच्छिंद्राला कसं प्राप्त झालं होतं ते? मच्छिंद्राला दले सहज स्थिती. विष्णूला वाटलं आपण ज्ञान देऊन टाकू. घाई घाई विष्णूने मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. आलं गोरक्षाकडे ज्ञान. आता बोला, गोरक्ष कोणाचा अवतार? बोला बोला, गोरक्ष कोणाचा? अरे सोपं आहे ना बाप्पा, ज्याच्याकून घेतलं त्यालाच पुन्हा दिलं ना. कोणाकून घेतलं होतं? शंकराकून. कोणी घेतलं होतं? विष्णूने. विष्णू कुठं होता? माशाच्या पोटात. माशाचं पोट पडलं, विष्णूचं नाव पडलं मच्छिंद्रनाथ. सोपं करून सांगतो, ऐका. पुन्हा कोणाला दिलं? ज्याच्याकून ऐकलं त्याला दिलं. लक्षपूर्वक ऐका. मग कोणाकडे आलं? कोणाकडे आलं? शंकराकडे. गोरक्ष कोणाचा अवतार झाला? शंकराचा. आष्टी तालुक्यामध्ये गोरक्ष टेकडीवरती माझं दरवर्षी कीर्तन असतं महाराज. भगवान गोरक्षनाथाचं कानातलं तिथं पडलेलं आहे. जागृत देवस्थान आहे ते. गोरक्ष शंकराचा अवतार. ज्ञान घेऊन असे निघाले, पण भगवान शंकर गोरक्षाच्या रूपात ज्ञान घेऊन निघाले. पण शंकर भगवान हा मुडिष्ट देव आहे महाराज. त्याचं मूडवर काम आहे. भारताच्या राजकीय पटालावरती एक पुढारी मुडिष्ट आहे. त्याने जर ठरवलं रात्री 12 वाजता, मेरे प्यारे देशवासियो, झाल्या नोटा बंद. रात्री 12ला नाव सांगायची गरज नाही, तुम्ही हसले म्हणजे ओळखून घेतलं. हे मुडिष्ट लोकांचे लक्षण आहे. त्या मोदी साहेबांनी 50% फ्री केलं तुम्हाला. एसटी फ्री केली. माता भगिनी तुम्ही फिरल्या का नाही? होय अक्का, मावशी फिरल्या का नाही तुम्ही एसटीने? मी माझ्या गावात 6-7 महिन्यानंतर गेलो महाराज. माझ्या शेजारच्या मावशीला प्रश्न केला. मी म्हणलं मोदी साहेबाच्या काळामध्ये तुम्हाला एसटी फ्री झाली, म्हणलं 50%. तुम्ही फिरल्या का नाही एसटीने? माझ्या शेजारची मावशी मला म्हणे, उगले महाराज मा सासर गावातलंच आहे आणि माहेर गावातलंच आहे, त्या मोदीला मला रिक्षा फ्री कर म्हणा. आता काय करावं बाप्पा, काय यांच्या डोक्याला डोकं लावण्याला अवघड काम आहे. तसा भगवान शंकरा मुडिष्ट देव आहे. ते ज्ञान घेऊन निघाला, पण शंकराच्या डोक्यात आलं या विष्णूने लईच घाई घाई ज्ञान आपल्याला दिलं बुवा, पुन्हा एकदा आपण देऊन पाहू, परीक्षा घेऊन पाहू. निघालेले गोरक्षनाथ. गोरक्ष वळले गहिनी प्रती. आलं गहिनीकडे ज्ञान. आता बोला, गहिनी कोणाचा अवतार? सोपं आहे ना. यांनी त्याला दिलं, त्यांनी पुन्हा याला दिलं, यांनी पुन्हा त्याला दिलं. कोणाचा अवतार झाला गहिनी? आता गहिनी विष्णूचा. हे सगळे एकच आहे. वरती सगळे एकच आहे, भांडणं फक्त आपले. ते ऐकलं ना तुम्ही? वरती सगळे एकच आहे, भांडणं फक्त आपले. ते तुम्ही नीट राहा, त्यांना काही घेणं देणं नाही. ते केव्हा एक होतील? तोंडावर तुम्ही येणार आहे. ते रात्रीतून एक होतील, नाही तर पहाट एक होतील, नाही तर दुपारी एक होतील, पण ते होणार आहे. तुम्ही फक्त नीट राहा. मी केंद्राचं राज्याचं बोलत नाही, देवाचं सांगतो. ऐका, गहिनीकडे ज्ञान आलं. गहिनी विष्णूचा अवतार.
गैनी ज्ञान घेऊन असे गुहेमध्ये बसले. खूप दिवसानंतर निवृत्तीदादाच्या रूपामध्ये शंकराने अवतार घेतला. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी माता ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत होते. एकीकडे गैनीनाथ विष्णू भगवान गैनीनाथाच्या रूपात बसलेले आहे, दुसरीकडे एकीकडे वाघाचं रूप धारण केलं विष्णूने. निवृत्ती दादाच्या पाठीमागे वाघ लागला. निवृत्ती दादाला वाघाने गुहेमध्ये आणलं. गैनीच्या समोर आले निवृत्ती दादा. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. आलं निवृत्तीकडे ज्ञान. निवृत्ती कोणाचा अवतार? सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. निवृत्तीने सुद्धा ज्ञान त्यांच्याकडे ठेवलं नाही. ज्ञानदेवा सार चोजविले. ज्ञानदेव कोणाचा अवतार? महाविष्णूचा अवतार. पहा बरं का कसं फिरत 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 परत ज्ञान आलं. महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबानी आमच्या नेवाशा तालुक्यामध्ये ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरी सांगत असताना महेश्वरा नावाचा शब्द उच्चारला. महेश्वर म्हणजे भगवान शंकर. शंकराकडून निघालेलं ज्ञान मी पुन्हा शंकराकडे आणून घातले. त्या शंकराने तुमच्या समोर जी देवता आहे, त्रेतायुगामध्ये हनुमानजीचा अवतार धारण केला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटे. हनुमानजीने लंका जाळली, सीतेचा शोध लावला, रावणाचा वध झाला. आणि ज्यांनी ज्यांनी चांगले कामं केले म्हणून रामाने बक्षीस द्यायला सुरू केलं. आता काल्याचं कीर्तन झाल्यानंतर तुम्ही कसं नारळ, पॉकेट, शाल देऊन यांचा सगळ्याचा सन्मान करता, तसंच आहे महाराज. सगळा वध झाला, इकडे रावणाचा वध झाला, लंका जळाली. ज्यांनी ज्यांनी मदत केली म्हणून रामाने बक्षीस द्यायला सुरू केलं. सगळे वानर यायचे, बक्षीस घेऊन जायचे. हनुमानजीचा नंबर आला. हनुमानजी समोर आले. प्रभू रामचंद्र राजगादीवरून खाली उतरले. हनुमानजीला हात जोडले. हनुमानजीला रामाने सांगावं काय द्यावे त्यासे व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. मी काही देऊ शकत नाही बाबा, तुझे अनंत उपकार आहे. सीताने सांगितलं तुम्ही देऊ शकत नाही, मी देते म्हणे. काय देणार आहे? जनकाने दिलेला, बापाने दिलेला मोत्याचा हार सीतेने बाहेर काढला आणि हनुमानजीला दिला. मी देते म्हणे तुम्हाला. हनुमानजीने तो हार घेतला. एका झाडावरती जाऊन बसले आणि झाडावरती जाऊन बसल्यानंतर ते मणी फोडायचे मोत्याचे. दाताने फोडायचं मणी खाली टाकायचं, दाताने फोडायचं मणी खाली टाकायचं. सीतेने पाहिलं माय बापाने दिलेला हार आहे. बापाची वस्तू किती प्राणप्रिय असते यांना विचारा. 70 रुपयाचाच बोळा आणू द्या फक्त दिवाळीला साडीचा. महिनाभर चर्चा असती महाराज. बापाने दिली, भावाने दिली. लय जीव. कुत्र येऊ द्या माहेरचं तरी उपाशी जात नाही. नाही पाहिजे जीव. सीता मातेने विचार केला माय बापाने दिलेला मोत्याचा हार आणि त्या मारुत आहे एवढा मोला मागाचा हार मनी फोडते आणि खाली टाकते. सीता माता घाई घाई पळत गेल्या. हनुमानजी एवढा मोला मागाचा हार तुमच्याकडे दिला आणि तुम्ही ते मनी फोडतात, दाताने खाली टाकतात, काय भानगड आहे? हनुमानजीचं वाक्य आहे माता या मन्यात मा राम आहे की नाही फोडून पाहतो. सीतेने सांगितलं मन्यात आणि माळीत कुठ राम असतो का? तुलसीदासाची एक दुआ आहे, जिस माला में राम नाही ओ माला आहे किस काम की. ज्याच्यात रामच नाही ती माळा काय कामाची. हनुमानजीने विचारलं माते याच्यात राम नाही का? नाही म्हणे. नाही दिली फेकून माळा. सीतेला राग आला. माळा फेकून दिली. आता मन्यात काय राम पाहता? तुमच्यात आहे का राम? बस खाली उडी मारली झाडाच्या उतरायला. माझ्यातला राम पाहायचा, पहिल्या चरणाकडे यायचंय मला. माझ्यातला राम पाहायचा, माझ्यातला. अरे छाती फाडली आणि रामा सहित सीतेचं दर्शन हनुमानजीने घडवलं. जनाबाईने हातामध्ये लेखणी घेतली आणि जनाबाईला साधकाने प्रश्न केला, जगात जर आम्हाला देव पाहायचा असेल तर पुढे पाहावा. जनाबाईने सांगावं तुकारामाच्या नावात राम इथपर्यंत आतापर्यंत ऐकलं होतं. तुकारामाच्या शब्दात राम होता, पण छातीतला राम छाती फाडून दाखवणारे जगातले पहिले संत जर कोणते असतील तर हनुमानजी महाराज. पाहायचं असेल देव तर हृदयात पहा अभंगाचं पहिलं. देव आहे, देव आहे, देव आहे, देव विचारलं तुमचा देव कुठे? सर्वा घटे राम देहा देही एक. तुकोबाला विचारलं तुमचा देव कुठे? विठ्ठल जळी स्थळी भरला अरे ताठावराही उरला साठविला हरी. लय प्रमाण आहे. रात्र संपलो. पण एका सुशिक्षित गड्याने मला प्रश्न केला. सुशिक्षित वेगळा, सुसंस्कारित वेगळा. बुट घालून जो जेवतो ते सुशिक्षित. ऐका माझं वाक्य ध्यान करून. बुट घालून जो जेवतो ते सुशिक्षित आणि ताट समोर आल्यावर किती वेळ लागू द्या पाणी फिरलं शिव जेवत नाही तू संस्कारित. विठाल विठाल सुशिक्षित गाड्याने प्रश्न केला. उगले महाराज देव 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 सुंदर बोलले, मग देव आहे तर दाखवा म्हणे. बरोबर आहे ना त्याचा प्रश्न?
देव दाखवण्याची गोष्ट आहे का? आता समजा हनुमानजीचं मी दर्शन घेतलं आतमध्ये, मारुतीच्या गळ्यामध्ये हार होता फुलांचा. तुम्हाला ते फुलं दिसतात का सुगंध दिसतो? बरं बोला बोला, फुलं दिसतात का सुगंध? फुलं मग सुगंध नाही का? नाही म्हणावं तर वेडपटपणाचं लक्षण. सुगंध घेण्याकरता का करावं लागेल? त्याला नाकापाशी घेऊन जावं लागेल, त्याचा श्वास घ्यावा लागेल, त्याचा अनुभव घ्यावा लागेल, त्यावेळी सुगंध येईल. बरोबर आहे का नाही? आता माझ्यासमोर गूळ ठेवलेला आहे महाराज. 4 महिने झाले तसं मी गूळ खात नव्हतो, खरं सांगतो. त्याचं कारण सांगू का? परभणीच्या पुढे गेलो जामवाडीला, 8:30 ते 10:30 कीर्तन. समोर असा गूळ ठेवणारा बसलेला, त्याने गुळाचा खडा ठेवायचा, म्या खायचा, त्याने ठेवायचा, म्या खायचा. 1.25 तासात मी पावशेरी गूळ खाल्ला असेल महाराज. पण शेवटची चाल चालू झाली, मी गूळ ठेवणाऱ्याकडे पाहिलं. ते नाकाल बोट लावायचं, गुळाचा खडा ठेवायचं, नाकाल बोट. 3 तास कोरड्या आधाड्या देत होतो महाराज. तेव्हापासून गूळ पाहिला तरी आपला BP वाढवतो महाराज. हां, आता हा गुळाचा खडा आहे. तुम्हाला गुळ दिसतो का गुढी दिसते? बरं बोला बोला. गुळ मग गुढी नाही का? कधी कळल ती? खाल्ल्यानंतर, चाकल्यानंतर, अनुभवल्यानंतर, त्यावेळेस गुढी कळल. हवा दिसते तुम्हाला इथं? नाही म्हणता येईल का? तिच्याशिवाय आपण जगू शकत नाही. मुद्द्यावर येतो. चला, कोरोना आहे की या जगात? मनोली, कोरोना आहे का? नाही. ज्याला झाला त्याला विचारण काय असतं ते. ज्याचे 5-6 लाख रुपये गेले, ज्याचे 5-6 रिमडेसिवीर घेतले, त्याला विचार काय असतं ते. दिसलं तुम्हाला कवा? हां, माणसं पैसे घेऊन गेला का नाही? माता भगिनी तुमच्याकडे येतो 1 मिनिटं. तुम्ही सगळ्यांनी दसऱ्याला धुणं धुतलं असताना आपण हिंदू धर्मात गड्या जन्माला आलो. बरोबर आहे का नाही? सगळ्यांनी तुम्ही धुणं धुतलं असेल. सगळा आपण पसारा बाहेर काढतो, गोदाड्या धुई, उशा धुई, चिंका धुई, सगळं धुतो. बरोबर आहे का नाही? पसारा एवढा करतात, घरात माणसाला बसायला सुद्धा जागा ठेवीत नाही. तुम्ही सगळ्यांनी गोदाड्या धुतल्या आजीबाई. प्रत्येकीच्या दारासमोरून लाईटच्या तारा गेल्या. तुम्ही गोदाड्या त्याच्यावर कमून वाळू घातल्या. कायला दोरखंड बांधायचं आणि काय करायचं? झटकली का टाकली, झटकली का टाकली. जशी गोदडी टाकली असती तशी मावशी वाळली असती महाराज. त्याच्यात काय करंट दिसला तुम्हाला कवा? मग मला सांगा, विजेच्या तारातला करंट दिसत नाही तरी तुम्ही ग्राह्य धरता. गुळाची गुढी दिसत नाही तरी तुम्ही ग्राह्य धरता. फुलाचा सुगंध दिसत नाही तरी तुम्ही ग्राह्य धरता. मग जगात देव नाही का महाराज? देव आहे, देव आहे, हृदय मंदिरे शोधून पाहे. मध्ये माझं एक स्टेटसला क्लिप भरपूर व्हायरल झाली होती. त्या टीव्हीच्या कीर्तनात मी बोललो होतो, देव 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 म्हणजे काय. 1 मिनिटात देवाची व्याख्या सांगतो. त्या देवाने आपल्या प्रत्येक पार्टाला स्क्रू बसून ठेवलेला आहे महाराज. प्रत्येक पार्टाला. मेंदूला स्क्रू आहे, गुडघ्याला स्क्रू आहे, कानाला स्क्रू आहे, डोळ्याला स्क्रू आहे. तो स्क्रू किती पॅक करायचा आणि किती ढिल्ला करायचा पाना फक्त अजून देवाकडे. ऐका बरं का वाक्य. शिरूरच्या डॉक्टरकडे नाही, पुण्याच्या नाही, रुबी नाही, मंगेशकर नाही, अमेरिका नाही, कोणत्याच नाही. त्या देवाने जर आपल्या मेंदूचा स्क्रू थोडा जरी ढिल्ला केला, वाक्य ऐका माझं ध्यान करून, करू नये कोणाचा. त्या देवाने मेंदूचा स्क्रू थोडा जरी ढिल्ला केला, लोक म्हणते दुगले महाराज आमचा पाहुणा लई पैशावाला आहे, लई पैशावाला आहे आमचा पाहुणा, पण त्याच्या वायरी सटकलेल्या आहे राव. मेंदूचा स्क्रू थोडा ढिल्ला केला, लोक पैशावाल्याला मेंटल म्हणतात महाराज. कानाचा स्क्रू थोडा जर पॅक केला ना देवाने, करू नये कोणाचा, पण कानाचा स्क्रू थोडा पॅक केला माणूस बैर होऊन जातं. माणसाला ऐकायला येत नाही, माणूस बैर होऊन जातं. सकाळी उठल्या तर बायको नवऱ्याला म्हणले आंघोळीला पाणी देऊ का, येऊन आता चहा घेतला, अरे तुला आंघोळीच्या पाण्याचं विचारलं. त्याच्यामुळे ऐका, आपल्या हातात काहीच नाही, त्याच्या हातात येतो अजून पाना. त्याच्यामुळं त्या देवाला विसरू नका. पण तुम्ही सगळे मायाजाळात गुंतलेले लोक आहेत. तुम्हाला देव काय, धर्म काय, देश काय, ग्रंथ काय, काही घेणं देणं नाही. खरं सांगा आता माता भगिनी पुरुष मंडळी, तुम्हाला देव महत्वाचं का मायाजाळ महत्वाचं आहे? बोला पुरुष मंडळी. हां, देव महत्वाचा. किती लोकांना देव महत्वाचा? करा बरोबर बोट. वा वा. आता माघार घेऊ नका, फक्त 11 वाजू द्या बरं का. तुम्हाला देव महत्वाचा फायनल. आता मायाजाळ म्हणजे काय? अर्ध्या मिनिटात बोलतो चला. मायाजाळ म्हणजे सत्ता, मायाजाळ म्हणजे संपत्ती, मायाजाळ म्हणजे गाडी बंगला घर संसार, सगळ्या गोष्टी मायाजाळात येतात. तुम्हाला मायाजाळ संपत्ती महत्वाची नाही, तुम्हाला देव महत्वाचा आहे. फायनल आहे तुम्ही त्याच्यावर. कोणाला माघार घ्यायची नाही, ज्यांनी वर बोट केलं त्यांनी. फॉर्मची मुदत चालू आहे अजून, कोणाला माघार घ्यायची नाही ना. तुम्हाला देव महत्वाचा आहे. फायनल. अर्ध्या तासाने अजून माझं कीर्तन संपलं. माता भगिनी तुम्ही इथून निघाल्यात, अर्धा किलोमीटरवरती तुम्ही गेलात आणि रस्त्याच्या कडेने तुम्हाला जाताना 2 मूर्त्या दिसल्या. तुम्हाला देव महत्वाचा, त्याच्यावर थांबरा बरं का. आता अर्धा किलोमीटरवरती तुम्ही गेलात, जाताना तुम्हाला मंदिराचा पुढे निघाल्यानंतर रस्त्याच्या कडेने 2 मूर्त्या दिसल्या. एक रामाची मूर्ती आहे आणि एक रावणाची मूर्ती आहे. पटकन बोला बरं, कोणती मूर्ती उचलता? रामाची. 100% 100% रामाची मूर्ती. 100% रामाची. रामाची मूर्ती पितळाची आणि रावणाची सोन्याची आहे. आता बोला मनोली.
रामाची पितळाची आणि रावणाची सोन्याची. आता कोणती उचलता? रामाची. घरी जाऊन सांगा बाप्पा माया सगळं रावणाची उचली आणि तुमचं काय घेऊन बसली तुम्ही. तुमच्या लेकरासारखा मी काहींच्या भावासारखा आहे. मला खरं सांगा, माझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्याने मंगळसूत्र आहे. आवाज येतोय माझा? माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. पटकन बोला बरं, या दोन्हीत पवित्र काय? माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र. पवित्र काय दोन्हीतून? तुळशीची माळ. 100% फायनल लॉक किया जाय. तुळशीची माळ पवित्र आहे. मग अर्ध्या तासाने कीर्तन संपलं का सगळ्यांनी मंगळसूत्र काढायची, निधा आणून ठेवायचे. जमन का? येडा बिडा काय म्हणा बाप्पा तू. 53,899 भाव आहे, 60,000ला म्हणून तू म्हणून तू इथं आणून ठेवा. बास, दोन्ही उदाहरणातून सिद्ध झालं तुम्हाला देवाचं काही घेणं देणं नाही. तुम्ही सगळे मायाजाळात गुंतलेले लोक आहे. पण एक सांगू का, तुम्ही ज्या मायाजाळात गुंतले ते सगळं मायाजाळ खोटं आहे. ते तुम्ही जमीन आपली म्हणता ती आपली नाही, तुम्ही शरीर आपलं म्हणता ते आपलं नाही, तुम्ही नातेवाईक आपलं म्हणता ते आपलं नाही. कधी कळतंय? शेवटचा क्षण येऊ द्या मरायचा. आणि तुम्ही ज्याच्यावरती प्रेम केलं त्या पोराला जवळ बोलवा, त्याला सांगा दादा 100 कोटी रुपये तुझ्यासाठी कमवले, 1 मिनिटात मी मरणार आहे, पण ऐक ना दादा 1 वर्षभर माझं मरण तुझ्याकडे घे. ते म्हणणे शक्य नाही. त्यावेळेस कळतं या जगात सगळं खोटं आहे, सगळं मायाजाळ आहे. या जगात एकच गोष्ट खरी आहे. काय? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. सत्य साच खरे, सत्य साच काही खरं नाही. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. देव सोडलं त्या जगात खरं काय नाही. पुन्हा आलो देवावर. त्या देवाला कधी विसरू नका. समोर ताट आलं ना तुमच्या ताट, देवाला हात जोडल्याशिवाय कधी खायला बसू नका. त्यांनी लई लोकांना इथं शिट्ट्या टाकल्या भाऊ. होय, 1000 रुपये जरी कमवले ना 1000, तरी त्याचा वाटा त्याला देऊन टाका. आवाज कमी करा माझा, करा कमी. त्याचा वाटा त्याला देऊन टाका बाप्पा. आता तुम्ही गावचा एकच सप्ताह असतो ना महाराज, वर्गणी करता का तुम्ही? पावती बुक छापले का? त्यांनी ज्याच्या त्याच्या परीने त्याचा वाटा देऊन टाका. तुम्ही ईद एकदा 1000 रुपये देऊन पहा, वर्षभराच्या जर 10,000 नाही दिले तर कीर्तन करायचे सोडून देईल महाराज नाही. पण तुम्ही जर आजारी पडले, तुम्हाला जर हॉस्पिटलमध्ये नेलं, येताना जर ॲम्ब्युलन्समध्ये आणलं तर मला फोन करायच्या भानगडीत पडू नका. कोरोना नंतर आपल्याला जिवंत ठेवलं देवाने, याच्यापेक्षा काय उपकार करायला पाहिजे. हां, तुमच्या गावाचे एक वैशिष्ट्य आल्यानंतर आमच्या भिडवे भाऊंनी मला सांगितलं, महिनाभर देवीचं शास्त्र आहे, गावातली गाडी बाहेर जात नाही, बाहेरच्या गाड्या आतमध्ये बेशीत येत नाही. चमत्कार झाले, असे लोक नमस्कार घालत नाही. त्याच्यापैकी एक गाव आहे महाराज. उद्यापासून मी कीर्तनात 100% तुमच्या गावाचा उल्लेख करेल. किती विशेष आहे महिमा. आणि कुणीही प्रयत्न करत नाही त्याच्या विरोधात जायला. चमत्कार झाले असावे म्हणूनच प्रयत्न करत नाही ना. किती विशेष आहे. देवाचा चमत्कार 100% खरा आहे, 100% खरा आहे. त्याच्यामुळे ऐका, त्याच्या समोर आले ना मीपणा दाखवू नका. 4 दिवसापूर्वी अकलूजला होतो कीर्तनाला, दौंडकडं. आवाज पुन्हा बिघडला दादा. अकलूजकडं होतो कीर्तनाला, दौंडकडं अकलूजला. महाराष्ट्रात एक नामांकित कीर्तन करणं. आम्ही दोघं एका महादेवाच्या दर्शनाला गेलो महाराज. महादेवाच्या दर्शनाला गेल्यानंतर त्या महादेवाच्या मंदिराचा दरवाजा असा छोटा होता. आम्ही दर्शनाला आतमध्ये गेलो आणि त्या कीर्तनकाराने मला प्रश्न केला, उगले महाराज तुमचं वय कमी 25-26, पण एक सोपा प्रश्न विचारतो. म्हणलं काय विचारा ना. जुने मंदिरामध्ये महादेवाचे दरवाजे छोटे कमून होते. मी त्याला अर्ध्या मिनिटात सांगितलं, दादा त्याच्या समोर जायचं तर वाकूनच जायचं. त्याच्या समोर तैट गेला का त्याने कार्यक्रम केलाच म्हणून समजा. त्याला मीपणा सहन होत नाही देवाला. तुमच्या माहिती करता सांगतो, तुमच्याकडे कासव जादा उड्या मारतं का ससा? बोला बोला. कासव जादा उड्या मारतं का ससा? ससा. ससा जास्त दिवस जगतो का कासव? कासव. याच्यातून सिद्ध झालं उड्या मारणारे जादा दिवस जगत नाही.
ते लक्षात ठेवायचं. उड्या मारणारे जादा दिवस जगत नाही. मुंगीला प्रश्न केला होता एकदा, शास्त्राचे उत्तर देतो. मुंगीचं मरण कशा द्याचा प्रश्न केला होता. शास्त्राने उत्तर दिलं, मुंगीला ज्या दिवशी पंख फुटले, मुंगीला पंख फुटले आणि मुंगी हवेत उडायला लागली का समजून घ्यायचं दुसऱ्या दिवशी मुंगीचं मरण जवळ आलं. माणसाचं तसंच आहे. माणूस हवेत उडायला लागला का समजून घ्यायचं माणसाचा शेवट जवळ आला. सकाळी उठायचं, देवघराच्या समोर बसायचं. बास आता काहीच नका करू, आवाज गोड आला आता. सकाळी उठायचं, देवघराच्या समोर बसायचं आणि 3 प्रश्न विचारायचे मनाला. पहिला प्रश्न विचारायचा, मी कोण आहे. दुसरा प्रश्न विचारायचा, मी कशाला आलो. आणि तिसरा प्रश्न विचारायचा, मी कधी मरणार आहे. बसलेल्यापैकी 3 प्रश्नाचे उत्तर जर कोणाला सापडले तर कलियुगातले तुम्ही संत आहेत महाराज. कोणाला सापडत नाही. मी कोण आहे कळत नाही, कशाला आलो कळत नाही, आणि कधी मरणार आहे कधीच कळत नाही. 3 प्रश्नाचे उत्तर जर बसलेल्यापैकी कोणाला सापडले तर कलियुगातले तुम्ही संत आहे. कोणाला सापडत नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत या 3 प्रश्नाचे उत्तर सापडत नाही तोपर्यंत त्याच्यासमोर लीनतेने राहा. आणि त्याच्यासमोर जर वाकून राहिले तर 100% तो मोठा करतो. त्याला मीपणा सहन होत नाही. कृष्णाला मीपणा सहन होत नाही, रामाला मीपणा सहन होत नाही. कृष्ण कोणत्या तिथीला जन्माला आला. जिथं मी येतो तिथं देव येतो. त्याचं पहिलं उदाहरण देतो. कोणत्या तिथीला जन्माला आला कृष्ण. अष्टमी. मी आला का त्याच्यात. मी आला का. अष्टमी मी आला, जगाचा बाप आला. जिथं मी आला तिथं देव आला. राम कोणत्या तिथीला जन्माला आला. नवमी. आला का मी. नवमी मी आला, जगाचा बाप आला. बरं कृष्णाचा जन्म झाला. कृष्णाला डोक्यावर घेतलं. कोणी घेतलं. कोणी घेतलं. वसुदेवाने. वसुदेव कोण आहे. कृष्णाचा बाप. पुढे घेऊन निघाला गोकुळाकडं. यमुना नावाची नदी लागली. यमुनेचं पाणी वसुदेवाच्या इथपर्यंत आलं, गुडघ्यापर्यंत आलं, कमरापर्यंत आलं, छातीपर्यंत आलं, नाका डोळ्यात पाणी जायला लागलं. कुणाच्या. वसुदेवाच्या. वसुदेव कोण आहे. कृष्णाचा बाप. नाका डोळ्यात पाणी जायला लागल्यानंतर कृष्णाच्या डोक्यात आलं, ह्यो आपला बाप आहे. मग अंगठा बाहेर काढला आणि यमुनेला लावला. यमुनेने वाढ दिली. नाका डोळ्यात पाणी जायपर्यंत कृष्णाने त्याच्या बापाला नाही सोडलं भाऊ. म्हणूली कृष्णाने त्याच्या बापाला नाही सोडलं नाका डोळ्यात पाणी जायपर्यंत. तुम्हाला आम्हाला नीट सोडीन का तो. लोक म्हणते ते लय देव देव करतो आणि त्याला कसं काय कोरोना व्हायला पाहिजे. याचा काय संबंध आहे. कुठून काढायचं आणि कुठं चिटकायचं. त्यांनी त्याच्या बापाची परीक्षा घेतली. तुम्हाला आम्हाला नीट सोडीन का देव. त्याच्यामुळे ऐका, मीपणा करू नका. तो जोपर्यंत देतो तोपर्यंत नियतीने का. तुमच्याकडे एक म्हण आहे. संगमनेर तालुक्यात 96 गावात आतापर्यंत माझे कार्यक्रम झाले. तुमचं 97 गाव माझ्याकडे याड झालं. ऐका, तुमच्याकडे परिसरात एक म्हण आहे. भगवान देता है तो छप्पर फाडके देता है. हाय ना म्हण. भगवान देता है तो छप्पर फाडके देता है. एवढीच म्हण माहिती आहे तुम्हाला. त्याच्या पुढची अर्धी सांगू का. अर्धी सांगू. भगवान देता है तो छप्पर फाडके देता है, लेकिन लेता है तो चमडी उधड़ के लेता है. ही मन लक्षात ठेवायची. काय उलटी वाचायची. उलटी. जोपर्यंत देतोय तोपर्यंत नियतीने खा. एकदा जर त्यांनी घ्यायला चालू केलं त्या अंगावर कातड सुद्धा ठेवत नाही. लक्षात ठेवायचं. अरे तुमच्या तालुक्यात कुणीच एवढं श्रीमंत नाही महाराज. रावरी तालुका सोडा, नेवासा सोडा, पारनेर सोडा, शिरूर सोडा. मी ते हिंगोलीकडे गेलो होतो. ज्याच्या घरी मी जेवायला होतो त्याच्याकडे 1800 एकर जमीन होती महाराज. आतापर्यंत मी तुम्हाला सोपा देव सांगितला, 5 मिनिटात थोडा अवघड देव सांगतो. ज्याच्याकडे मी जेवण केलं त्याच्याकडे 1800 एकर जमीन होती. त्याचा राजवाडा मी पाहायला गेलो आतमध्ये, तर बाहेर निघायचा रस्ताच सापडा महाराज मला. नशीब माय मोबाईलला रेंज होती म्हणून उगले बाबा इथं आले, नाही तर तिकडंच गुप्तधन झाले असते. पण मी कीर्तन करून आलो. त्याला काय मीपणा झाला अंपणा झाला काय माहिती नाही. त्याच्या राजवाड्याला कुलूप लावायला माणूससुद्धा आज त्याच्या घरात जिवंत नाही राहिला. त्याचं काम कठीण आहे बाप्पा. तुम्हाला नगर माहिती आहे. 4 वर्षाचं पेपरचं कात्रण आहे माझ्याकडं. त्या नगरमध्ये 2 भिकारी असे पोते घेऊन फिरायचे. पोते वडीत 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 चालायचे. भूक लागली का वडापाववाल्याला वडापाव मागायचे आणि भजेपाववाल्याला भजेपाव मागायचे. पण त्यांना जर कोणी सावकार म्हणलं ते लोकाला दगड मारायचे महाराज. त्याच्यातल्या एका भिकाऱ्याचा दुर्दैवी अंत झाला. 15 मिनिटं झाली त्याला उचलायला कोणी जायना. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तासांनी पोलीस यंत्रणेला फोन केला. पोलिसाची गाडी तिथं आली. 4 पोलिसांनी त्या भिकाऱ्याला उचललं. 2 पोलिसांना असं वाटलं त्याचं जे पोत आहे ते उचलावं आणि नदीला झटकून यावं. 4 पोलिसांनी भिकाऱ्याला उचललं, स्मशानभूमीत नेलं. 2 पोलिसांनी त्याचं पोतं उचललं, नदीवरती झटकायला नेलं. पोतं उलटं केलं, झटकलं. त्याच्यात 2.5 कोटी रुपये सापडले. किती. किती. 2.5 कोटी. कोणाकड. कोणाकड. भिकाऱ्याकड. चौकशी लावली होती दोघांची चौकशी.
CID चौकशी लावली होती महाराज. 2 गावचे सावकार होते ते 2 गावचे. पण कर्म करताना काय वाईट वागले त्यांच्या दोघालाच माहिती आहे. कर्म करताना काय वाईट केलं त्यांच्या दोघालाच माहिती आहे. देवाने शेवट एवढा घाण केला त्यांचा का लोकांच्या टपरीवरती वडापाव भजेपाव खायचे दिवस आणले. एवढा देव कठीण आहे महाराज. लोक म्हणते काय भंगार वागत ते आणि देव त्यालाच कस काय देतो. त्याला कर्म करताना पाहू नका, त्याला शेवटी साडताना पहा. त्याचं काम कठीण आहे. ते ईदच करायचं आणि ईदच भोगायचं. कर्माचं फेड कठीण आहे. मी काल सकाळपासून माझा 3रा कार्यक्रम आहे. सकाळी येताना मी त्या मांडव्याच्या पाठीमागं थांबलो. कर्माचं काम किती कठीण आहे अर्ध्या मिनिटात उदाहरण देतो. कर्माचं काम किती कठीण आहे. आमच्या समोर एक माणूस थांबलेला होता आणि समोर एक आंब्याचं झाड होतं महाराज. त्या माणसाच्या डोळ्याची त्याची नजर त्या आंब्याकडे गेले. आंबे डोळ्यांनी पाहिले. पहा बरं का कर्माचं काम किती कठीण आहे. ज्यांनी करायचं त्यांनीच भोगायचं. त्याचं उदाहरण देतोय. अर्ध्याच मिनिटाचं उदाहरण आहे पण तुम्हाला समजेल अशा पद्धतीने सांगतो. त्याच्या डोळ्याने आंबे पाहिले. त्याला असं वाटलं ते आंबे खावा म्हणून पायाने चालत गेला. पायाने चालत गेला. हाताने आंबे तोडले. लक्षपूर्वक ऐका. पाहिले कशाने होते. डोळ्याने. सुरुवातीतून झाली. डोळ्याने आंबे पाहिलेले. खावा वाटलं म्हणून पायाने चालत गेला. हाताने आंबे तोडले. खाल्ले महाराज जिभेने. मन तृप्त झालं. ढेकर देणार तेवढ्याच त्या आंब्याच्या मालकाने पाहिलं. अरे आपले आंबे कोणतरी खातंय. हातात दांडा होता तसाच पळत आला. तसाच दांडा त्या खाणाऱ्याच्या पाठीत टाकला महाराज. दुःख झालं पाठीला. मनाला दुःख झालं. मार लागला पाठीला. मनाला दुःख झालं. आणि पाणी कशातून आलं. डोळ्यातून आलं. पाहिले काय नाही होते. जेनी करायचं तिनीच भोगायचं. कर्माचं काम कठीण आहे. अरे तुम्ही आम्ही काय श्रीमंत आहे. माझ्या वाचनात 2 राजे श्रीमंत गेले. पहिला राजा रावण आणि दुसरा राजा बळी. राजा रावण सगळ्या कीर्तनकारांनी सांगितलं असेल तुम्हाला. राजा बळी 1 मिनिटात सांगतो. कमी काळात ज्याला खुर्ची भेटली, कमी काळात ज्याला सत्ता भेटली, कमी काळात ज्याला संपत्ती भेटलं तो राजा बळी. पण एक दिवस त्याला मीपणा झाला आणि जगाच्या बापाने ठरवलं आता याचा मीपणा उतरवला जावा लागेल. जगाच्या बापाने बळीच्या डोक्यावरती पाय देण्यासाठी एक रूप धारण केलं. काय नाव त्याचं बोला. काय नाव त्याचं. बट्टूचं. बरोबर. वामनाच्या रूपात एवढ्या पोराच्या रूपात जगाचा बाप गेला. जगाचा बाप असा राजवाड्याच्या बाहेर उभा आहे. बळी असा दरवाजात आला. त्या जगाच्या बापाने एवढ्या पोराच्या रूपात समोर त्याला आवाज दिला. राजे मला दान पाहिजे राजे तुमच्याकडून. बळीने विचार केला एवढं पोरग आहे काय मागणारे भो. पण तेवढ्यात बळीचा गुरु बाहेर आला. काय नाव त्याचं बोला. काय नाव त्याचं. बळीच्या गुरुचं बरोबर शुक्राचार्य. शुक्राचार्य एवढा कठीण महाराज. त्याचं लक्ष त्या पोरावर गेलं. बळीला सांगितलं भाऊ तो पाया पडतो पण याला द्यायच्या भानगडीत पडू नको. तो पाया पडतो बो याला द्यायच्या भानगडीत पडू नको. तो याकडे काही ठेवणार नाही. बळी म्हणलं एवढं पोरग काय मागणार आहे. तो पाया पडतो तो याकडे काही ठेवणार नाही. तो जगाचा बाप बळीच्या समोर असलेला तो वामनाच्या रूपात नळाच्या पाण्यावर पिण्यासाठी गेला महाराज. ह्यो बळीचा गुरु शुक्राचार्य एवढा कठीण का नळाच्या तुटीत जाऊन बसला. आढाला म्हणून बोडेला डोळा. आढाला म्हणून बोडेला डोळा. आढाला म्हणून बोडेला डोळा. आढाला म्हणून बोडेला डोळा. बळीने धरा शुक्र केला. बळीने धरा शुक्र केला. आढाला म्हणून बोडेला डोळा. आढाला म्हणून बोडेला डोळा. शुक्राचार्य नळाच्या तुटीत जाऊन बसला. पाणी खाली आहे त्यांना टिपका. आतमध्ये काय गुतलं म्हणून बळीने घोळाची काडी घातली नळात. त्यांनी प्रमाण दिलं आडा आला म्हणून फोड येला डोळा. बळीने आंधळा शुक्र केला. स्वतःच्या गुरुचा डोळा फोडला. बळी असा समोर आला. जगाचा बाप वामनाच्या रूपात असा समोर उभा आहे आणि बळीने फुगिरीत त्याला विचारलं हे पोरा काय मागायचं ते माग. त्यांनी सांगितलं देणार राजे. अरे काय मागायचं ते माग. एवढा मोठा राजा. राजे मला 3 पावलं भूमी द्या फक्त. एवढ्या मोठ्या राजाला 3 पावलं भूमी मागतो. हे मनातल्या मनात म्हणलं तू देऊन तर पाय ना. तू हा म्हणून पाय मग तुला कळन काय असतं ते. तू तारीख घेऊन पाय मग कळन असतं तुला काय असतं ते. 3 पावलं भूमी दिली.
पहिलं पाऊल स्वर्ग पाताळ व्यापलं, दुसरं पाऊल पृथ्वी व्यापली, तिसरं पाऊल शिल्लक राहिलं. बळीला सांगितलं सांग कुठं ठेवू. बळीने सांगितलं सर्व दिलं, काहीच बाकी नाही. आता बळी रडायला लागला. तू म्हटला ना 3च पावलं भूमी, सर्व दिलं. बळी रडायला लागला, काही बाकी नाही. सर्व दिलं, सर्वस्व बाकी, तू बाकी बस खाली. खाली बसवलं महाराज आणि बळीच्या डोक्यावर पाय दिला. तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी, जीव दिला पायातळी. बळीला पाताळात घातलं. एका श्रेष्ठ साधूनी प्रश्न केला होता जगाच्या बापाला. प्रश्न लय गोड आहे, त्याचं उत्तर द्यायला मला कमीत कमी 2 तास लागतील, पण 10 मिनिटात मला कीर्तन संपायचंय. ऐका, प्रश्न केला जगाच्या बापाला त्या साधूने. देवा, जे पुण्य करतात, जे दान करतात, त्यांच्या डोक्यावर पाय देतो आम्ही, तुझी भक्ती करावं का नाही. जगाचा बाप हसला. जगाचा बाप म्हणला कस काय. अरे त्या बळीने स्वतःच्या गुरुचा डोळा फोडला आणि तो यासाठी दान दिलं, तू त्याच्या डोक्यावर पाय देऊन त्याला पाताळात घातलं, आम्ही तुझी भक्ती करावं का नाही. जगाचा बाप हसला. जगाचा बाप म्हणला याच्यात माझी काहीच चुकी नाही. कस काय चुकी नाही. मी त्याच्या समोर गेलो, त्याने काय म्हणायला पाहिजे होतं, तुम्हाला काय मागायचं ते मागा. म्हणजे याला जन्माला घालायला कारणीभूत मी, याला राजा करायला कारणीभूत मी, याला सत्ता द्यायला कारणीभूत मी, याला संपत्ती द्यायला कारणीभूत मी. आणि मी याच्या समोर गेल्यावर ह्यो कसा बोलला माझ्या संग, काय मागायचं ते माग. फुगिरी आली का त्यो आलाच. त्याने चांगले मातीत घातले, काही रात्रीतून घातले, काही दिवसा घातले. त्याच्या डोक्याला डोकं लागणं म्हणजे तो चतुरा, तो शिरोमणी आहे, गुण लावण्याची खाणी आहे. रावण एवढा कठीण होता, त्याचा कार्यक्रम केला महाराज त्यांनी. आम्ही सामान्य माणसाचं काय आहे, असा कठीण देवाचे 5-6 प्रसंग सांगितले तर उद्या सगळे माळा घालते महाराज. पण चला मला तेवढा वेळ नाही. ह्यो देव हाई कुठं कुठं. देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी, भक्तासाठी प्रगट झाला, भारतयाचा वाहिला, जनी म्हणे भक्तासाठी वेडा झाला जगजेठे. तुम्हाला नाही या देवाच्या दर्शनाला येता आलं, जगद्गुरु तुकरणे का भंग लिहिला. तुका म्हणे माय बापे अवघे देवाची स्वरूपे. आपलं मायबाप म्हणजे आपलं दैवत आहे महाराज. त्यांच्या डोळ्यात तरी कधी पाणी येऊ देऊ नका गड्या. तुम्हाला नाही ना पंढरपूरला जाता आलं नका जाऊ गड्या. पण ज्याच्या घरात आई आहे त्याने आईची सेवा करा, आणि ज्याच्या घरात बाप आहे त्याने बापाची सेवा करा. खरं सांगू का, दुर्दैव हे सांगावं लागतं कीर्तनातून, पण ती काळाची गरज झाली महाराज. पैठण तालुक्यामध्ये दावरवाडी नावाचं गाव आहे. दावरवाडी नावाच्या गावामध्ये एक घटना घडली मागच्या महिन्यामध्ये. त्याचं एक पोरग कलेक्टर, एक पोरग न्यायाधीश. त्या बापाने फेसबुकला पोस्ट केली, माझ्या दोन्ही पोरांना मी खूप मोठं केलं, शिक्षणाने मोठं केलं, सगळ्या गोष्टी झाल्या, पण संस्कार दिले म्हणून मी आज फाशी घेतोय. पोस्ट करून 15 मिनिटात त्या बापाने फाशी घेतली. पोलिसाची गाडी गावात जाईपर्यंत लिंबाला लटकून कलेक्टरचा बाप मेलेला होता महाराज. दुर्दैव तुमच्या आमच्यासाठी. अरे मायबाप आपल्यासाठी दैवत आहे. ज्याच्या घरातली माय कोरोनाच्या काळात गेली 10 लाख घालून ना, त्याला विचारा आईची किंमत काय असते गड्या. 15 लाख घालून ज्याचा बाप गेला त्याला विचारा बापाची किंमत काय असते. मरू नये कुणाची माय अर्ध्यावरती, मरू नये कुणाचा बाप अर्ध्यावरती, मरू नये कुणाची बहीण अर्ध्यावरती, मरू नये कुणाची बायको अर्ध्यावरती. वर्ष श्राद्धाला 10व्याला आमच्यासारखे कीर्तनकार 15-20 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, 2 तास बोलून जातील, पण ज्याच्या घरातला व्यक्ती गेला त्याला विचारा त्याचं दुःख काय असतं ते. त्या नगरच्या शेजारी नागापूर म्हणून एक गाव आहे महाराज. त्या नागापूरला एका 35 वर्षाच्या तरुणाचं 10व्याचं प्रवचन केलं मी. विठ्ठल सप्रे नाव त्याचं. ज्या दिवशी त्याची घटना घडली त्या दिवशी त्याच्या पोराचा वाढदिवस होता. केक घरी आणायचं तर प्रेत घरी आणलं दादा. त्याचे आजी आजोबा अजून जिवंत आहे, त्याचे मायबाप अजून जिवंत आहे. आजी आजोबा समोर ज्या दिवशी नातवाला पेटवण्यात आलं त्या दिवशी विचारा त्याच्या घरच्याला दुःख काय असतं. किती प्रेम करते रे माय. मरू नये कुणाची माय गड्या. पण माय जर गेली तिला जर चितेवरती ठेवलं ना, आपल्या लेकराने जर अग्नी दिला आणि लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा घागर घेऊन जवळून चक्रा मारू नकोस, लेकरा लांबून चक्रा मार. मेलेल्या माईला जर विचारलं ना, माय तू अशी का म्हटलीस ग माय, तर मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा तू जर जवळून चक्रा मारल्या तुझ्या अंगाला जर चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही. मला सांगा, मेलेली माय जर एवढं प्रेम करत असेल तरी बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल गड्या. जाणार रात्री कधी घरी थोडासा नॉर्मल विको द्यायचा.
जाणार रात्री कधी घरी, हा पठ्ठ्या रात्री 2 वाजता जरी कीर्तन करून घरी गेला, माझ्या घराची जर कधी कडी वाजवली, आईने जर कधी दरवाजा उघडला तर आईचं पहिलं वाक्य राहतं आपल्या लेकराला, काय विचारते रे माय, काय विचारते? करेक्ट लेकरा तू जेवला करे. आणि लेकरू जर म्हटलं ना आई सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कण नाही माय, भूक लागली गाई, अरे रात्री 2 वाजता स्वयंपाक करायची धमक जर पुन्हात असेल तर आपल्या माहीत असते घड्या. ओलं सरपण असू द्या ओलं, माझ्या आईच्या नाका डोळ्यात धूर जाईल, डोक्यात मुंग्या येतील, रात्री 2 वाजता माय उडते, पावसाने भिजलेलं सरपण घरात घेते आणि रात्री 2 वाजता चूल पेटवते. मी स्वतः बाहेर राहतो, मला माहिती आहे. मोलकरणीला तुम्ही 10,000 रुपये द्या, गरम चपात्या करीन, पण त्याच्यात प्रेम नसतं, माया नसते, वात्सल्य नसतं, ममता नसते. एकदा माय गेली का किती पैसे असू द्या पुन्हा आणता येत नाही गड्या. पुरींनो, तुम्ही कधी जा बरं, दिवाळीला जा, तुम्ही कधी दसऱ्याला जा, तुम्ही कधी भाऊबीजेला जा, तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हाताने येऊन देते पुरींनो? अरे पोरगी जर निघाली, पिशव्या उचलल्या, उमऱ्याच्या बाहेर आली तर माय पळत येते गड्या. गहू देईल, बाजरी देईल, ज्वारी देईल, कांदे कुठं द्यायसारखी गोष्ट आहे का? किलो भर का वाहेना कांदे देते. नातवाला भूक लागू नये, भुईमुगाच्या शेंगा तरी भाजून दे, गुळाचा खडा तरी दे, त्या नातवाचे 2-4 मुखे तरी घे, त्याच्या हातात कपडे घ्यायला 10-10, 20-20 रुपये तरी दे. त्यांनी कपडे येत नसते, पण आईची वेडी माया राहते महाराज. ती माय ज्या दिवशी जाते त्या दिवशी तिची किंमत कळते गड्या. त्या माईचं आणि त्या बापाचं सगळ्यात जास्त प्रेम जर कोणावरती असेल तर आपल्या पुरीवरती असतं सगळ्यात जास्त. पुरुष मंडळी 1-5-7 मिनिटात मला कीर्तन संपवायचं, पण ध्यान करून ऐका, माझ्या कीर्तनाचं सार आहे. आता माझं कीर्तन संपल्यानंतर पुरुष मंडळी तुम्ही बाहेर गेले का प्रत्येकाने फक्त आपल्या पुरीला फोन करा महाराज. तुम्ही हॅलो जरी म्हटले ना, हॅलो, तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते, बाबा तुमचा आवाज छोटा येतोय, तुम्ही आजारी आहे काय बाबा, तुमचा घसा बसला काय बाबा, बाबा सकाळी सकाळी दादा काही बोला काय, खरं सांगा आवाज कस काय छोटा येतो. सगळ्यात अगोदर बापाचं दुःख जर कुणाला कळत असेल गड्या तर आपल्या पुरीला कळतं महाराज. बापाचं प्रेम पण पुरीमध्येच असतं, माईचं प्रेम पण पुरीमध्येच असतं. माय आजारी पडू द्या आणि पोरांनो तुम्ही कधी भेटायला जा, आई 2 दिवस झाले तू पाण्याचा घोट नाही घेतला, चल ना तुला हॉस्पिटलला घेऊन जातो, तुला सलाईन लावू, तुला सफरजन आणू, तुला ज्यूस आणू. नाही लेकरा, आता माझी एकच इच्छा आहे लेकरा. काय इच्छा आहे, नक्की पूर्ण करशील का लेकरा? काय इच्छा आहे सांगून तर बघ ना, तुला पुण्याला न्यायचं का हॉस्पिटलला? नाही लेकरा, माझी शेवटची इच्छा आहे. काय इच्छा आहे? माय पुरीला फोन कर, तिला बोलून घे, तिचं तोंड पाहायचं आणि मला जीव सोडायचा लेकरा, बस माझी काही अपेक्षा नाही. भाऊ आपल्या बहिणीला फोन करतो, ताई 2 दिवस झाले आईने पाण्याचा घोट पण नाही घेतला, काल सकाळी सांगत होती शेवटची इच्छा आहे तुझं तोंड पाहायचं आणि तिला जीव सोडायचा, उद्या 5 मिनिटं येऊन गेले तर मलाही बरं वाटेल, आईलाही बरं वाटेल. बहीण सांगते भावाला, दादा नक्की आले असते दादा, पण माझी किती गरिबी माहिती आहे ना दादा तुला, मी सावकाराच्या दरवाजाने जाते दादा, 8 दिवसाचं उक्त घेतलंय, 4च दिवस दादा पूर्ण झाले, सावकारमधून येऊ देणार नाही, मी जर मधून आले तर तो मला रुपये देणार नाही. दादा येते ना 4 दिवसाने, या सावकाराने मला पैसे दिले का येताने आईला सफरचंद खायला घेऊन येते, येताने आईला मेडिकलमधून गोळा आणते, पण 4 दिवसाने येते ना दादा. भाऊ सांगतो बहिणीला, वेडी आहे का ग तू, शेवटच्या घटिका मोजते माय, 2 दिवस झाले तिने पाण्याचा घोट नाही घेतला, 4 दिवसाने साजिके भावाला राग आला, फोन कट झाला. दुसऱ्या दिवशी पोरगी कामावरती गेली, दुपारच्या भरी जेवायला बसली, पहिला घास घेतला, आईचं ध्यान झालं आणि टचकन पुरीच्या डोळ्यात पाणी आलं, भरलेला डबा पुरीने लुटून दिला, हमसून धुमसून पोरगी रडायला लागली. रोजगार हमीच्या लेडीज विचारतात, पुरी आता चांगली होती, अचानक काय झालं रडायला? माझी माय आजारी हो. माझ्या भावाचा मला फोन आला होता, 2 दिवस झाले तिने पाण्याचा घोट पण नाही घेतला, काल सकाळी सांगत होती शेवटची इच्छा आहे मा तोंड पाहायचं आणि तिला जीव सोडायचा, पण सावकार नाही ना सुट्टी देणार. रोजगार हमीच्या लेडीज सांगतात, का वेडी आहे का तू, माय माय असते, गेल्यावर कोणाचं तोंड पाहशील, आयुष्यभर मरमर काम करायचे, सावकाराकडे जाऊ नये पुरी, ठरवते दादा पोरगी. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता पोरगी उठते, सावकाराला न सांगता सुट्टी घेते, आईला आवडणारी भाजी बनवून घेते, फाटलेली पिशवी हातामध्ये घेते, पोरगी बसमध्ये बसते. कधी मी मनोली गावामध्ये पोहोचेल, कधी मी माझ्या आईला पाहिजे, 100% माझ्या आईचा माझ्यामध्ये जीव गुंतलेला आहे, मी गेल्याशिवाय जीव नाही सोडू शकत. किती जरी आजारी माय असेल, गेल्यानंतर मी आई म्हणून आवाज दिला का आजारी माय माझ्यासाठी पळतील. शुद्ध अपेक्षे घेऊन पोरगी बसमध्ये बसते. घडायला नव्हतं पाहिजे पण असं घडलं रे दादा. वैशाखाचा महिना आहे, ऊन म्हणते मी, सूर्य डोक्यावरती आलेला आहे, 45 डिग्री सेल्सिअसचं तापमान आहे, 12-12:30च्या दरम्यान आश्वीमध्ये गाडी येते. आता 2-3 किलोमीटर मी पायी जाईन, पोरगी बच्चा खाली उतरते, बस पुढे निघून जाते, पोरीच्या लक्षात येतं गडबड आपली चप्पल बसमध्येच गेली म्हणून. आपल्या आईसाठी बिना चपलीची पोरगी निघते,
ऊन म्हणते मी, रस्ता गरम झालेला आहे, 45 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, पण 2 दिवस झाले म्हातारीने पाण्याचा घोट पण नाही घेतलेला. कधी जीव सुडीन सांगता येत नाही. पळ सुटलेली पोरगी 2-2.5 किलोमीटर येते, पाय पोळले जातात, काटा खुडला जातो, रक्तबंबाळ झालेला पाय, पोरगी फरफटत 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 2-3 किलोमीटर येते. पण ऐका ना दादा, नेटकीच अंगणातून उभा राहते. आई म्हणून आवाज देणार. नातू पाहतो. आने प्रश्न केला, रामायण 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 म्हणजे काय? मी त्याला अर्ध्या मिनिटात सांगितलं, रामायण म्हणजे वेगळं काही नाही. संध्याकाळी जावा जावा एकत्र या, भाऊ भाऊ एकत्र या, 2 तास मोबाईल बाजूला ठेवा, एकमेकाचे सुखदुःख एकमेकाला सांगा. चटणी भाकर खा गडपण पुण्या गोविंदाने राहा, याला रामायणातलं घर म्हणतात. लय माळा घालणं, लय गोपीचंद लावणं, 24 तास मंदिरात बसणं, महाराज मी त्याला परमार्थिक म्हणत नाही. ज्याचं भावावर प्रेम आहे, ज्याचं बहिणीवरती प्रेम आहे, कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे आणि समाजात असा निघाला का लोक आदरणे रामराम घालतात, तो खरा परमार्थिक आहे. माझ्यासाठी एक करायचं पुरुष मंडळी, 1-2-3 मिनिटात मला कीर्तन संपवायचं आहे. माझ्यासाठी एक करायचं. आता सगळे बसलेले, जिथपर्यंत तरुण पोरांनो माझा आवाज येतोय, उद्यापासून एवढा संदेश सगळ्यांनी फॉलो करायचा गड्या. आणि संदेश फॉलो केला, यूट्यूबला जा, अक्षय महाराज उगले, तुम्हाला नंबर सापडेल, सर्च करा, किंवा कीर्तनानंतर माझा नंबर व्हिजिटिंग कार्ड मी तुम्हाला देईल. फक्त 2-4 जणांचे व्हायना मला मनवलीतून फोन आले पाहिजे, तुमचा संदेश आम्ही फॉलो केला. उद्यापासून माझ्यासाठी एक करायचं. प्रत्येकाने आपल्या सख्ख्या बहिणीला, रक्ताच्या बहिणीला दररोज एक फोन करायचा आणि 2 प्रश्न विचारायचे. जेवण केलं का? आणि दुसरा प्रश्न, पाहुण्याची तुझी तब्येत बरी आहे का? मला नाही वाटत याच्या व्यतिरिक्त आपल्या रक्ताच्या बहिणीला आपल्याकडून काही अपेक्षा असेल गड्या. अरे तुमच्या जमिनीत वाटा लागत नाही, तुमच्या पैशात वाटा लागत नाही, तिची मरेपर्यंत इच्छा असती माय भावाने 2 शब्द माय संग प्रेमाने बोलावं. गड्यावर तुमचा जर ॲक्सिडेंट झाला ना, अपघात, माय बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पळत येणार जर जगात कोण असेल तर आपली रक्ताची बहीण असते गड्या. तिला जर माहिती झालं नाही हायवेवर माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला, गाडीवाल्याने त्याला उडून दिलं, हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केलं, अरे लोकांची दर रोजाने जाणारी बहीण आहे त्या साडीवरची पळत सुटते, डॉक्टरच्या पाया पडते आणि डॉक्टरला सांगते, डॉक्टर कितीही पैसे लागू द्या पण माझा भाऊ जागला पाहिजे, डॉक्टर मी लोकांची दर रोजाने जाईन, डॉक्टर आमच्या ऑपरेशनचा खर्च मी देते, पण भावाला मरू देऊ नका. भूमिका जर कुणाची असेल तर आपल्या रक्ताच्या बहिणीची असते गड्या. मी जर माझ्या बहिणीला कधी 1000 रुपयाची साडी घेतली ना, माझी बहीण नगरला येते महाराज, 4000 रुपये त्याच्यात टाकते आणि 5000ची साडी घेते. पण सासू सासऱ्याला मिरून सांगते, माझ्या भावाने मला 5000ची साडी घेतली, माझ्या बापाने मला 5000ची साडी घेतली. भावाचं आणि बापाचं नाव कधीच धुळीला घालीत नाही, याला रक्ताची बहीण म्हणतात. त्या बहिणीवर प्रेम करायचं शिका. जोपर्यंत बहिणीचं लग्न होत नाही तोपर्यंत तिची किंमत कळत नाही महाराज. मला असं वाटत होतं देवाने मला कशाला बहीण दिली. जोपर्यंत तिचं लग्न होत नाही अख्खा कपाट तिच्याच कपड्याला भरून जातो. कपाटात कपडे ठेवायला तिलाच जास्त जागा. क्वाटवरती जर मी झोपलो तर वडिलांनी सांगा, अरे ते लोकांचं धन आहे, तिला झोपू दे, तू खाली झोप. मी देवाला विनंती करायचो का शनदेवाने मला बहीण दिली. पण ज्या दिवशी बहिणीचं लग्न झालं आणि लग्नानंतर 2 दिवसासाठी बहीण घरी आली, एवढी बॅग घेऊन आली, कोपऱ्यामध्ये बहिणीने बॅग ठेवली, एवढ्या चटईवरती बहीण झोपली आणि 2 दिवसांनी बहीण निघून गेली. अरे ज्या बहिणीला अख्खं कपाट परत नव्हतं लग्नाच्या अगोदर कपडे ठेवायला, ज्या बहिणीला कॉट परत नव्हता झोपायला, तीच बहीण लग्नानंतर एवढी बॅग घेऊन येते, एवढ्या जागेवरती झोपते. तिला माहितीये आता हे पाहुण्यावानी यायचं, या घरात 2 दिवस थांबायचं, निघून जायचं. बहिणीची किंमत लग्नानंतर कळते गड्या. माऊली ज्ञानोबाला विचारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, मुक्ताबाईंनी सांगावं. कुटुंब व्यवस्था थोडी सांभाळा. संपवायचं मला कीर्तन. ऐका दादा, मागच्या महिन्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब, CO साहेब सुरेशरावांच्या घरी माझं वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तन झालं. त्या माणसाने मला बोलताना सांगितलं, उगले महाराज मला फुल सपोर्ट आहे माझा, फक्त रोज 1 मिनिट कुटुंब व्यवस्थेवरती बोला. काळाची गरज झाली. पोरग घरात आला का बाप घराच्या बाहेर जातो, अरे मेल्यावर खांदा द्यायचा. आता तुम्ही सगळे शेतकरी मला शेवटच्या अर्ध्या मिनिटात उत्तर द्या. 10 लाखाचं कर्ज माझ्या बापाच्या डोक्यावरती असू द्या, मी बापाला रडताना अजून पाहिलं नाही. बाप फक्त आयुष्यात एकदाच रडतो. कधी? बोला पटकन. उद्धव भाऊ कधी रडतो? कधी रडतो बाप? करेक्ट. ज्या दिवशी आपल्या पुरीचं लग्न जमतं, ज्या दिवशी आपल्या पुरीला पाहुणे पाहायला येतात, कॅमेरा फिरवला तरी जमन आता, ज्या दिवशी आपल्या पुरीला पाहुणे पाहायला येतात, हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारत असेल, उभे आयुष्यात बापाने मला माहिती नाही स्वभाव कसा आहे, उद्या काही बरं वाईट झालं त्याला जबाबदार तू राहशील देवा. ऐका ना दादा, पाहुणे निघून जातात, संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो, पाटील तुमची पोरगी पसंत तयारीला. मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा 1 महिन्याने मला सोडून जाईल. कोण विचारण बाबा चहा करून देऊ का बाबा? कोण विचारण बाबा गोळी घेतली का बाबा? कोण विचारण बाबा सकाळपासून कुठं गेले होते? कोण विचारण बाबा तब्येत बरी आहे का?
अरे घरी येतो बाप, पोरीच्या लग्नाकरता मंडपवाल्याच्या पाया पडणारा बाप असतो गड्या, पुरीच्या लग्नाकरता आमदार खासदाराच्या पाया पडणारा बाप असतो, किराणा दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो, सावकाराच्या पाया पडणारा बाप असतो. नाही माय पुरीचं लग्न थाटात झालं पाहिजे, मंत्री आले पाहिजे, आमदार आले पाहिजे, खासदार आले पाहिजे, 15 दिवस पळ 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 करतो, कर्ज काढीन आयुष्यभर फेडीन, पण पोरगी सुखात राहिली पाहिजे. पण 15 दिवसानंतर त्या बापाचं तोंड पहा, एका कोपऱ्याला जातो, लग्नाचा दिवस उगू द्या, एका कोपऱ्याला जातो, तोंडामध्ये रुमाल कोंबतो, ढळढसा रडतो, का बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा संध्याकाळी मला सोडून जाईल. कोण विचारण बाबा जेवले का, कोण विचारण बाबा चहा करून देऊ का, कोण विचारण बाबा तब्येत बरी आहे का, कोण विचारण बाबा सकाळपासून कुठे गेले होते. घरी येतो बाप, फाटकी गोधडी डोक्या खालून घेतो, फाटका रुमाल तोंडामध्ये कोंबतो, रात्रभर ढळढसा रडतो. तो बाप असतो गड्या. ते मायबाप जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत त्यांची सेवा करा. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. मागच्या महिन्यामध्ये तुम्ही माझं टी व्हीला कीर्तन पाहिलं असेल. त्या कीर्तनाच्या शूटिंगनंतर मीडियावाल्यांनी मला एक प्रश्न केला होता, उगले महाराज जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण. त्याला वाटलं होतं मी अंबानीचं नाव सांगेल, त्याला वाटलं होतं मी रतन टाटा बिर्ला वगैरे नाव सांगेल. त्याला सांगितलं ज्याच्या घरात आई आहे, ज्याच्या घरात बाप आहे, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे ना, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तो आहे. बस माझा वेळ संपलाय. तुमच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. माता भगिनी तुम्ही रडाल्यात, विशेष नाही. पुरुष मंडळी 10-10 हजार लोक रडतात माझ्या कीर्तन प्रवचनात. आपल्या स्वामींची कृपा आहे. रडवण्याचा उद्देश नाही माझा. 4 महिने आवाज नका वाढू. 4 महिने झाले हा विषय मी प्रामुख्याने अहमदनगर पुणे जिल्ह्यात महाराज घेतला. 10व्याचं प्रवचन असेल, श्राद्धाचं कीर्तन असेल, सप्ताह असेल, नाही तर काला असेल, ज्या ज्या तरुण पोरांनी माझा प्रसंग ऐकला. मी म्हाताऱ्या माणसाठी जास्त कीर्तन प्रवचन करत नाही. तरुण बदलाव आपली शुद्ध अपेक्षा आहे. ज्या ज्या तरुण पोरांनी माझा प्रसंग ऐकला, 80-85 पोरांची यादी महाराज माझ्याकडं. मायबापातून वाईली राहणारे पोरं सुद्धा मायबापात राहायला गेले. याच्यापेक्षा काय सार्थ केला गाव. कोण म्हणतं कीर्तन प्रवचनाने माणूस सुधरत नाही. अरे तुमच्या हृदयाला वाक्य लागल्याशिवाय तुमच्या डोळ्यातून कधीच पाणी येत नाही. बसलेल्यापैकी 2 जणांच्या विचारात बदल झाला. माझ्या मनुलीचं कीर्तन सार्थक झालं गड्या. परंतु काही लागत नाही मायबापाला. कधी बाजारात गेले ना 10 हजाराची साडी घ्या बायकोला, 3-4 चुका काढेल. पदर असा आहे, कलर असा आहे, पाठीमागं अमकं करा. माझी महाय कधी चूक नाही काढायची. 1000 रुपयाचंच लुगडं घाली, महादेवाच्या देवीच्या देवळात जाईल. समवयस्कर बायांना उड्या मारून सांगन माय पोराने आणलं, कालच आणलं. लई पोरग आपल्याला जीव लावतं. गगनात आनंद मावणार नाही, म्हातारीला एवढा आनंद होईल. तिच्या चेहऱ्यावरती आनंद ठेवा. जगाचा बाप तुम्हाला कधी दुःख द्यायच्या भानगडीत पडणार नाही. कधी बाजारात गेले 5 हजाराचे कपडे घ्या पोरांना, पण आता 500 रुपयाची कोपरी बापाला आणायला विसरू नका गड्या. 500 रुपयाचीच कोपरी, बापाला आनंद होईल. पोरांना तुम्ही किती पैसा कमवा, उद्यापासून माझ्यासाठी दर 1 महिन्याला सफरचंद 1 किलो घरी घेऊन जाणं आईच्या हातात द्या. नारदाच्या गादीहून शपथ घेऊन सांगतो, म्हातारीने जर सफरचंदाच्या 4 फाका केल्या ना, 1च फाक म्हातारी खाती, 3 फाका नातवाच्याच हातावरती ठेवती. पण अख्ख्या गावात बोंबलत फिरून सांगते, हा महापोरगमा एवढी काळजी करतं का सफरचंदन फळं खाऊ घातल्याशिवाय घराच्या बाहेर निघत. त्याला माईचं प्रेम म्हणतात. शेवटचं वाक्य आहे का कीर्तनातील, तुम्ही कितीही पैसा कमवा, पोरांना उद्यापासून दर आठवड्याला 100 रुपये बापाच्या हातावर द्या. फक्त तुमच्या कमाईतून 100च द्या आठवड्याला. महिन्याला किती देणार तुम्ही? महिन्याला किती देणार बोला? 400 देऊन पहा महिन्याला. बाप अख्ख्या गावात बोंबलत फिरून सांगा, महापोरग रात्रंदिवस पडत, लाखाने पैसे कमीतं, पण सगळे पैसे सगळे व्यवहार आपल्याच हातात. 400 देऊन पहा. याला बापाचं प्रेम म्हणतात. आपण लहान असताना गोधडीवरती घाण केली, आपण लहान असताना गोधडीवरती शी केली. आपल्या माईने आपल्या बापांनी ती गोधडी उचलायला कधीच किन्नस नाही केली. परंतु ज्या दिवशी माय आजारी पडेल, गोधडीवरती घाण करेल, ती गोधडी उचलायला कधीच किन्नस करू नका. त्या गोधडीत तुम्हाला सर्व तीर्थाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. बस माय बाप केवळ काशी. देव शब्दावरती बोलत असताना शेवट आणला, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. आपल्यासाठी मायबाप आपलं दैवत आहे. ते देवाला कधी विसरू नका. जनाबाईने सांगितलं, त्या देवाला जर तुम्ही विसरले नाही, जगाचा बाप तुमच्यासाठी 100% वेडा होईल. जनी म्हणे भक्तासाठी वेडा झाला तो जग जेठी. विठोबा रखुमाई. सर्वांनी हात वरती करा, हात वरती करा. टाळी टाळी टाळी.